आज आए हैं क्योंकि बहुत लोग गांव भी गए रहेंगे और बहुत लोग बाहर भी गए हैं, तो आज के मीटिंग में थोड़े कम सभासद है। बट हमने शुरुआत से जो जो सारी चीज़ें की एक शॉर्ट में हम उसका बताते हैं कि कैसे हमारी ये मीटिंग शुरुआत हुई और क्या क्या सारी चीज़ें हुई। और आज ऐसा मीटिंग हम कर रहे हैं जिसमें कमेटी नहीं है। पहले सारे मीटिंग हमने कमेटी के साथ की, कमेटी के सामने की थी और तभी कमेटी थी हमारे साथ या फिर एटलीस्ट आके सामने जवाब देती थी। आज ऐसे मीटिंग हो रही है जिसमें कमेटी हमारे सामने है ही नहीं, या फिर पता नहीं क्यों हुई। वो तो बताते कि हम 729 लोगों का हित देख के या फिर जो भी हम हित में काम करते हैं, बट हमें ऐसे दिख नहीं रहा है अभी उनके एक्शन से एक मैसेज डालने के सिवाय। किसी कमेटी मेंबर, अगर आपको किसी को कॉल पे कुछ आया रहेगा, अगर कोई बताना चाहता है कि कमेटी ने कॉल पे कुछ आपको अपडेट दी है तो आप बता सकते हैं। जब पहले रविवार के दिन हम यहाँ पे मिले थे तब राक्षी काम नहीं कर रहा था, 7-1 महीने हो गए थे। और जब काम नहीं कर रहा था तब बहुत ऐसे यहाँ पे घमासान हुई, सारी चीज़ें हुई। फिर बताया गया कि सीईओ का मीटिंग लेंगे, सीईओ जो बोलेंगे हम वो करेंगे। अभी ये किसका कहना था? तो कमेटी मेंबर्स का कहना था कि सीईओ के साथ मीटिंग लेंगे, फिर SRA के सीईओ जो भी बोलते हैं राक्षी को रखना है, निकालना है, हम वो करेंगे। फिर उसके बाद हमने बहुत सारी कोशिशें की कि सीईओ की मीटिंग लगे, बट वो लग नहीं रही थी। फिर हमने जो भी इलेक्शन पे स्टैंड लिए, आपको पता है हमने पूरे गोरेगांव में बैनर लगाए, आप लोगों ने सबने पैसे निकाले। ये बारे में तो आप सबका मैं एक तारीफ़ करना चाहता हूँ। ये त्रिमूर्ति संस्था जो हमारी संस्था है, ये त्रिमूर्ति गृह निर्माण संस्था, आज कितने साल हो गए ये संस्था को इस्टेब्लिश हुए? 2006 का हमारा एनेक्शर है, बराबर है ना? तो 2006 से आज अगर आप तुम गिनोगे 729 सभासदों की ये संस्था है। इनका एक बैंक अकाउंट नहीं और बैंक अकाउंट में पैसा नहीं है। इतने बड़े बड़े बिल्डर आए यहाँ पे हमारे प्रोजेक्ट पे, पर आज हम लोगों ने, छोटे छोटे बच्चों ने एक अकाउंट ओपन किया और वो अकाउंट में आज हमारे हक के 70,000 रुपये पड़े हैं, सिर्फ 3 महीने में जमा किए हुए। और उसका हिसाब भी डाला जाता है हर महीने में, आप देखते रहेंगे व्हाट्सएप पे उसका हिसाब भी आता है। मतलब इतनी बड़ी संस्था, त्रिमूर्ति संस्था, इतने सभासदों की संस्था, हमारे इतने बड़े बड़े बिल्डर आके गए, बड़े बड़े करोड़ के इतने सेटलमेंट हुए यहाँ पे, कितने लोगों ने यहाँ पे पैसा खाया, बट हमारा एक अकाउंट नहीं बैंक में और उसमें पैसा नहीं है। और हम कभी भी अगर कुछ वकील का कुछ करना रहता है, कुछ भी करना है, तो हम कहाँ पे भीख मांगते हैं? बिल्डर के पास, कि बिल्डर जो करेगा वो करेगा, बिल्डर GBR लगाएगा, बिल्डर ये करेगा, बिल्डर वो करेगा। और इसी वजह से ये जो हमारा ऐसा नहीं था कि हम क्या भिखारी लगे क्या बिल्डर को? हम सब काम धंधा करने वाले, हमारी झोपड़ी बनाई है, हमारी इतनी 25-30 लाख की झोपड़ी बनाई, तो क्या हम क्या भिखारी लगे क्या उसको? हम तभी से अगर पैसा इकट्ठा करते थे, सारी चीज़ें करते थे। अभी छोड़ दो वो सारी बातें, बट ये बोलना है आपको कि 2-3 महीने में आपके सहकार्य से, सबके सहकार्य से हमने इतना पैसा, इतना एटलीस्ट खड़ा किया पैसा, और वो होना चाहिए था। फिर सीईओ का मीटिंग नहीं लग रहा था। फिर हमें भी बहुत लोगों ने बताया कि आप लोग तो बोल रहे थे कि सीईओ मीटिंग, बट हो नहीं रहा है, आगे नहीं बढ़ रहा है। फिर जब वो इलेक्शन का किया, न्यूज़पेपर में आर्टिकल दिए, यहाँ पे न्यूज़ वाले आके गए, पता है आप सभी को, हमें पुलिस स्टेशन में बुलाया गया, मुझे शेखर को बुलाया गया था, बट सारे यहाँ जहाँ पे जितने भी महिला खड़े हैं सब हमारे साथ आए। यहाँ पे कुछ लोग भी हैं जो आए थे हमारे साथ, सारे लगभग 150 तो महिला ही थे कि जब वहाँ पे हम लोग पुलिस स्टेशन में गए, वो साहब भी देख के हड़बड़ा गए, बोले ये लोगों ने तो बहुत लोग जमा किए। और साहब ने हमें बोला, जो पुलिस स्टेशन के साहब थे, बोले आप जो भी हैं आप कीजिए, आप घर के लिए, आप हक के लिए मीटिंग ले सकते हैं। हमें कोई कमेटी मेंबर बता रहा था कि जब तक पुलिस परमिशन नहीं आएगा तब तक हम मीटिंग नहीं करेंगे। हमने बोला हम जाके आए, सीनियर साहब को मिल के आए, उन्होंने तो बिंदास बोला, आप बिंदास, आपकी जगह है, जगह किसी और, आप सिर्फ पॉलिटिकल कुछ बात मत करना, आप आपके जगह पे मीटिंग कर सकते हैं। उसके बाद उसी हफ्ते में हमारी यहाँ के इलेक्शन ऑफिसर से मुलाकात हुई, वहाँ पे बांद्रा से आपको मिलने के लिए वहाँ पे लोग आए थे, सारी चीज़ें हुई। फिर सीईओ के सामने मीटिंग हुई। सीईओ ने क्या बताया, जब राक्षी वहाँ पे था, जो बिल्डर था गणेश गोरे जी वहाँ पे खड़े थे, तो सीईओ ने क्या बताया कि ये जो बिल्डर है, हमने सब बताया कि ये कुछ नहीं कर रहे या जो भी है, सारी चीज़ें बताई। कमेटी ने भी तभी वहाँ पे स्टैंड लिया हमारे सामने
कि हमें उसको और वक्त नहीं देना है। सुरेश मोरस्कर जी ने ये स्टैंड लिया था वहाँ पे कि हमें ये बिल्डर को और वक्त नहीं देना है, तो हमें भी लगा रहे बहुत अच्छा लगा रहे, बहुत बढ़िया, चलो कमेटी भी हमारे साथ है, कमेटी भी बोल रही है वक्त नहीं देना है। सीईओ ने सीधा वहाँ पे कह दिया कि ये बिल्डर को वक्त ना दिया जाए और ये प्रोजेक्ट टेंडर में डालो, ये बिल्डर को निकाल दो। अभी SRA हमारे बिहाफ पे तो डिसीजन नहीं ले सकती, बिल्डर किसने लाया है, GBR में किसने हाथ ऊपर किया, हमने, बराबर ना। तो हमारे कमेटी को लेटर देना था SRA में, और उस दिन से जो हमारी कमेटी मिस्टर इंडिया हो गई है वो आज तक हमें दिखी नहीं। सही बात है ना। मतलब वो दिन से आज तक हमारे पास हमारी कमेटी दिखी नहीं। फिर हमने सारी चीज़ें उनको भी बताई। हमने राक्षी का फाइनेंशियल स्टेटमेंट लाया था, आप सभी को याद रहेगा तो। हमने साक्षी बोल रहा हूँ, राक्षी बिल्डर का वो जो फाइनेंशियल, मतलब उसके जो लिखा पड़ी है, जो फाइनेंस के रिलेटेड है, आर्थिक उसका व्यवहार कैसा है, इसके रिलेटेड का स्टेटमेंट भी लाया। उसमें सीधा लिखा हुआ है सनशाइन के साथ उसके व्यवहार हुए हैं, और उसके अकाउंट में 2021-22 में 7 लाख रुपए था। ये सारी चीज़ें हमने सभी को बताई और प्रूफ के साथ दिखाई। ऐसे भी नहीं है कि हम जो बात कर रहे हैं वो किसी हवा में बात कर रहे हैं, हमने सारी प्रूफ के साथ बताई। और अगर हम गलत है तो हम वो भी बता रहे हैं कि अगर हम गलत बात कर रहे हैं तो आप हमें बताइए, नहीं आपका ये बात गलत है, हम तो एक्सेप्ट भी करेंगे। हमें गुरूर भी नहीं है किसी बात का, ना घमंड है, बट हम ये बोल रहे हैं कि अगर हमें वो पेपर पढ़ने आते हैं, सारी चीज़ें इन्फॉर्मेशन हम ले सकते हैं, हमारा हेल्प लीजिए, हम लोग प्रोजेक्ट आगे बढ़ाते हैं। ये बिल्डर नहीं कर सकता है, उसको निकालिए। फिर कमिटी ने मेसेज डाला अभी जल्द ही लवकरच हा बिल्डर काहीतरी काम करणार आहे म्हणून, जल्द ही। काहीतरीच केलं ना, काहीतरीच काम केलं ना, अभी वो कुछ ना कुछ करेगा, वो उसका प्रोसेस चालू है। अभी जल्दी आपको GBR लेके हम सब आपको बताएंगे GBR में कि ये बिल्डर कैसा काम करेगा। अरे जो लोग 30 तारीख को ये स्टेटमेंट दे रहे थे कि ये बिल्डर नहीं काम कर रहा है, तो सब लोग निकाल देते हैं, और वही लोग अभी बोल रहे हैं कि यही बिल्डर काम करेगा, कमिटी ये रही ना रहे, पर बिल्डर तो राक्षी काम करेगा। ये मतलब क्या हुआ इसका मतलब जो आप लिखते हो कि हम 729 लोगों के हित में काम कर रहे हैं, ये बात तो नहीं है सच। सही बात है ना। हमने कभी कमेटी को, हमारा किसी से पर्सनल ये नहीं है, क्या बोलते हैं उसको, वाद नहीं है या फिर झगड़ा नहीं है कि हम यहाँ पे आके उनके बारे में बात करें या जो भी है। हमें कुछ लेना देना नहीं है। हमें कहना यही है जो पेपर में लिखा है उसका आप जवाब दीजिए, बात खत्म। मुझे कुछ और सुनना ही नहीं है। बिल्डर ने क्या बताया, क्या नहीं बताया, क्या सारी चीज़ें हैं, वो हमें नहीं सुनना है। फिर कल कुछ एक पर्दाफाश समिति का कुछ एक वीडियो आया किसी कमेटी मेंबर का, मैं तो एकदम शॉक हो गया। वो कमेटी मेंबर बहुत बार मीटिंग में भी आए हैं, बट मीटिंग में कभी उन्होंने बात नहीं की, और अचानक से वीडियो आ गया सामने, और वीडियो में उन्होंने बात की कि बाबा 2 महीने का उसको वक्त दिया जाए, उसकी बेटी है, उसके बेटी का उसने कसम खाया है। मतलब जो 729 जो लोग हैं उनके जो बेटियां हैं वो बेटियां नहीं है, और बिल्डर की जो बेटी है उसके कसम अगर उसने खाई राक्षी ने, मतलब वो सच कह रहा है। बाप रे, मतलब हम जो कर रहे हैं, हम हमारे माता पिता के घर के लिए जो हम कर रहे हैं, हम कोई नहीं, बट राक्षी ने उसकी बेटी की कसम खाई, तो इसके लिए तुम 2 महीना रुको उसकी कसम के लिए। नातेवाईक आहे त्यांचा, नहीं, उसने कसम खाई है, इसके लिए आप 2 महीना रुको भाई। कसम का पता है ना, एकदम पक्का रहता है। कसम खाया मतलब खत्म, तुम्हें पेपर वेपर की जरूरत नहीं है। तो अभी कसम खा लिया, कसम खा के उनको परमिशन लेने बोल दो ना। हाँ, SRA में भी कसम खा के परमिशन लेने। हाँ, तो कसम खा के भाड़ा भी देना चाहिए था ना। कसम खा के 2 महीने का टाइम मांग रहा है वो, बट कसम खा के भाड़ा नहीं दे रहा है। लड़की के हाथ से भाड़ा बांटने बोलेगा ना। क्या मतलब समझ में ही नहीं आ रहा है क्या चालू है क्या नहीं है। फिर जब हमने वकील का कंसल्टेशन रखा था, आपको सभी को याद रहेगा 20 लोग थे, और उसका वीडियो भी हमने डाला था आप सभी को देखने के लिए। वो वकील के कंसल्टेशन में एक वकील आया था, हार्दिक शाह नाम का। हार्दिक पांड्या नहीं, हार्दिक पांड्या मुंबई इंडियंस में। हार्दिक जैन। वो हार्दिक जैन
हमें कमेटी ने बताया कि वो एनसीएलटी का मैटर सॉर्ट करने के लिए वहां पे था, और जब हम एसआरए में सीईओ के मीटिंग के लिए गए तब वो राक्षी के बाजू में वहां पे खड़ा था। तो वो बिल्डर मतलब तभी जो मीटिंग चालू था ना हमारा कि राक्षी को निकालने के लिए जो मीटिंग चालू था वकील का, वो मीटिंग में जो वकील बिठाया गया था वो राक्षी बिल्डर का था। ठीक है, क्योंकि एसआरए में ऑफिस में जाने के बाद वही वकील हमारे सामने खड़ा था, वो तो कुछ बोल ही नहीं पाया, वो बात अलग है। जब हमने सब बात की तो सीईओ ने सीधा बोल दिया, उसको तो बुलाया ही इस एक्शन से कि वो समझ गया कि सीईओ नहीं सुनने वाले उसका, तो वकील तो कुछ बोल ही नहीं पाया। बट हमें बोलने की ये है कि उन्होंने हमें बताया था कि एनसीएलटी का बिल्डर है, एनसीएलटी का बिल्डर मतलब एनसीएलटी में हमें इसने हेल्प किया, ये हमारा लीगल एडवाइजर है। बट वहां पे हमें जो दिख रहा था वो लीगल एडवाइजर था राक्षी बिल्डर का। और फिर मतलब क्या था कि आप जो स्ट्रेटेजी कर रहे थे राक्षी को निकालने की, वो सारी स्ट्रेटेजी उसको पता चले, जिसके लिए वो बिल्डर के वकील को वो गूगल मीट जो हुआ था ना उसमें बिठाया गया था कि हम क्या प्लानिंग कर रहे हैं, हमारा क्या प्लानिंग चालू है, हम क्या पेपर जमा करेंगे। बोला ना वो लोग, हाँ उधर भी झूठ बोला ना कि हमारे कमेटी मेंबर 3 ही रहेंगे, कोई वकील नहीं रहेगा, उस वकील का नाम भी नहीं बोला था। नहीं, वो मुझे बताया था उन्होंने, वो बाद में मैंने बताया भी सबको कि उन्होंने मुझे बताया गया था। बट तभी भी उन्होंने ये बताया था, मैं झूठ नहीं बोलूंगा, जो उन्होंने बताया मुझे बताया, उसके बारे में मैंने माफी भी मांगी और ग्रुप में भी मैसेज डाला। हाँ, और उनको वकील को एक्सपीरियंस कितना था? हाँ, वो वकील को एक्सपीरियंस कितना था वो अभी हमें नहीं पता, बट 2 या 3 साल का था। मैंने सर्च किया, तुम्हारा प्रोजेक्ट 15 साल से चल रहा है और 2 साल के वकील को तुम अपॉइंट कर रहे हो, मतलब तुम्हारा दिमाग कितना है वो भी पता चलता है। हाँ, तो अभी कैसा है, सीईओ एक आईएएस ऑफिसर लेवल का आदमी जब बता रहा है बिल्डर को निकाल दो, बट वो सीईओ बड़ा नहीं है, समझो। वो जो सीईओ उन्होंने बात की वो इतने बड़े नहीं हैं। ये लोग ने खुद बिल्डर के वकील ने बताया, सारे बिल्डर ने सारी चीजें, तो बिल्डर बड़ा है, बिल्डर रुकने वाला है हमारे पास। बीच में तो बिल्डर का लीगल एडवाइजर बड़ा है। हाँ, बीच में ऐसे बिल्डर से बात किया था मैं, उसके ऐड किया था। हाँ, उसके ऐड पर क्या काम कर रहे लोग, जैसे उनका प्रोजेक्ट चालू है, थाने में चालू है, अपना हिरन में चालू है, अपना बांद्रा में चालू है, पालील में। तो मैं उसका ऐड किया था, तो वहाँ पर मैंने बात किया उससे, तो बोल रहा है भाई जो आप प्रोजेक्ट की बात कर रहे हो उस प्रोजेक्ट में पूरा GDP है। उसने अपने हिसाब से बताया कि पूरा कचरा है वो, उसमें हम हमारे जैसे लोग हाथ नहीं डालते, उसने क्लियर बोला। और बिल्डर खास में था, हम लोग बैठ के साथ में खाना खा रहे थे। ऐसे मैं वैसे पे काम करता हूँ, आर्ट डायरेक्टर में काम करता हूँ। अरे वाह, ठीक है, फिल्म लाइन में आर्ट डायरेक्टर का काम करता हूँ। हाँ। तो वहाँ पे मैंने उससे बात किया था पर्सनली। उसने बोला ऐसे हम हाथ नहीं डालते, क्योंकि वहाँ पे इतना कचरा है कि उसको निकालते 5 साल लग जाएगा मुझे, ऐसा उसने बोला। अभी यहाँ पे ये लोग कैसा फंसा, ऐसा उसने बोला इसके लिए। लेकिन कचरा बहुत सारा रहेगा, ऐसा माहौल बनाया गया। हमने दूसरी जगह देखा तो वो माहौल वो नहीं था। वो माहौल अभी ये होने के बाद वो आपको पता चल जाएगा, क्लियर हो जाएगा। किसी का यही नहीं रहेगा उसमें, बनाया गया है ना, वो जब तक वो है तब तो माहौल वो है। अभी जब आएगा तो वो माहौल ऑटोमेटिकली क्लियर आवे ना। देखो ये बात है कि भाई ने भी एक बिल्डर लाया था, तो मैंने बात किया, इनको बोल दिया सीधा तुम्हारा बिल्डर एजेंट है। ये लाते वो सिर्फ बिल्डर रहते, बाकी के सब एजेंट है। वही सब चल रहा है मार्केट में, क्या है लोग फैला के रखे पूरा, मुझे समझ नहीं आ रहा। वो फैलाने दो, उनको पढ़ने नहीं आता है ना, 729 को पढ़ने नहीं आता है पेपर, और इसके लिए फैलाया गया है। पेपर पढ़ो एनसीएलटी का, उसके बाद तुम खुद समझाओगे बिल्डर को, सर ये पॉइंट है एनसीएलटी का, आप खुद समझाओ। और तुम पढ़ेंगे ना, कमेटी के वकील को भी पढ़ने नहीं के बाद अगर तुम पूछोगे मेरा कितना है, कमेटी के वकील को भी पढ़ने नहीं आते। पहली बात ये है कि जो एनसीएलटी के मैटर के लिए हम 2019 से रुकी थे, जब हमने देखा सारे पेपर चेक किए तो एनसीएलटी का और हमारा तो संबंध ही नहीं है। ये जो कश्यप भाई हैं, इनको प्रोटेक्ट करने के लिए किया गया हुआ सारा खेल है, जो सनशाइन के कश्यप भाई है। और उसी रिलेटेड एक प्रूफ आज हम आपके सामने पेश करने वाले हैं। और हम जो भी बात करेंगे विदाउट प्रूफ नहीं बात करेंगे, विदाउट प्रूफ बिल्कुल बात नहीं करेंगे। आपको हमें जो भी बात करनी है वो विद प्रूफ बात करेंगे। आपको वो प्रूफ देखना है, आपको चेक करना है, आपके वकील को दिखाना है, आप दिखाइए। तो 2011 में आपको एक रुकवाना चाहता हूँ, सेक्रेटरी ने आपको प्रॉब्लम दी है क्या? हाँ, लेटर हेड पे लिख के सेक्रेटरी ने हमें बताया था
कि जो भी इसमें कायदे कानूनी जो भी कार्यवाही है वो सब हमें पेपर पे लिख के देंगे। बोला था ना, हाँ 50 प्रॉब्लम। हाँ 50 प्रॉब्लम। एक प्रॉब्लम मेरे को मालूम है, खुद सेक्रेटरी है। ये पहला पॉइंट लिख के लो मेरे को। नहीं, आपको मिला रहेगा और आपने बताना भूल गए रहेंगे। नहीं, मुझे अब तक मिला नहीं है कुछ भी। वो जो लिखे घर पे छोड़ के आया, पेपर घर पे छोड़ के आया क्या पता नहीं, अभी शायद वो लिखने के लिए थोड़ा टाइम जा रहा है क्योंकि प्रॉब्लम बहुत ज्यादा है, तो लिखने के लिए थोड़ा टाइम जाता रहेगा। अभी 1-1.5 महीना हो गया है, अब तक तो कुछ आया नहीं है। मैं मिलूंगा तो अभी प्रवासी में पेन और ग्रंथ ना रहेगा। हाँ जरा पेपर और पेन लेके जाना साथ। हाँ, ये छठा शनिवार है, रविवार है। हाँ जो सीओ बोलेगा उस पर हम लोग कार्रवाई करेंगे। सीओ जैसा बोला ये लोग गायब ही हो गए सब। तो ढूंढते क्या इन लोगों संजय भाई? हाँ, साहुआ हर संडे मोजतो है। 1000 पेज असतील अभी। अच्छा, उसके बाद हमने सिग्नेचर की है कि ये कमेटी हमें नहीं चाहिए, क्योंकि ऐसे प्रकार की अगर काम करने वाली कमेटी है जो सभासदों के हित में काम नहीं कर रही है, बिल्डर के हित में काम। दिख रहा है ना कि बिल्डर अगर उन्होंने बोला कि 30 तारीख को नहीं कर रहा है तो हम निकाल देते हैं, और फिर भी वो राक्षी को नहीं निकाल रहे, तो वो किसके हित में काम कर रहे हैं? नहीं, और एक मैं बात बताना चाहता हूँ कि जब हम लोग की SRA में मीटिंग हुई थी ना, तभी बाकी सब लोग नीचे खड़े थे, क्योंकि हम काफ़ी चुनिंदा लोग खाली ऊपर गए थे, जैसे कि पराग हो गया, मैं हो गया, मेघा हो गई, और जो कमेटी मेंबर से बिल्डर थे और बिल्डर के आदमी थे। जैसे ही CEO ने निर्णय दिया, मैं, पराग और मेघा, हम तीनों निर्णय हमारे पक्ष में लगा, इसलिए हम नीचे चले आए कि हमारे बाकी सभासदों को कहने के लिए कि हमारी आखिरकार एक जीत हो गई है छोटी, कि हम CEO ने भी कहा है कि ये बिल्डर को निकालो। पर ये कमेटी मेंबर कहाँ चले गए आपको पता है? बिल्डर के साथ वही ऑफिस में ऊपर चले गए। किसके साथ? बिल्डर के साथ। ठीक है, वो ऑफिस में ऊपर चले गए क्योंकि मैंने देखा। बुलाया था। हाँ, उससे पहले भी अपने को सीओ ने बुलाया था। हाँ, तभी भी जैसा मालूम पड़ा सबमिटेड आणि सबमिटिंग का मतलब, तभी भी बिल्डर आपको बुलाया और मिलने गए। हाँ, हर बार अपन वहाँ पे जाते हैं और वहाँ पे बिल्डर पहुँच जाता है। ऐसे ही है, वहाँ पे खबर लगती है। तो मैं वही कहना चाहता हूँ कि अगर हमारे साथ होते तो हमारे साथ नीचे आते। नहीं, मैं अभी सुना आते आते कि 7 लाख रुपए भी उसके अकाउंट में नहीं है, तो काय का बिल्डर? बिल्डर नहीं, वो कॉन्ट्रैक्टर है क्या? मैं पहले ही बता देता हूँ, बिल्डर नहीं, वो कॉन्ट्रैक्टर है। झोपड़ी तोड़ने का कॉन्ट्रैक्ट लेता था। अपना झोपड़ा 2007 में भी उसने ही तोड़ा है। वो कमेटी कितना भी झूठ बोले, वो राजेश शेट्टी अलग है, पर वो राजेश शेट्टी और ये राजेश शेट्टी एक ही है। एक ही थाली के चट्टे बट्टे एक ही थाली में खाते, उसी में छेद करते। ठीक है, तो उसमें तो कमेटी भी खाती है, उसमें बिल्डर भी खाता है, और खाली हम वहाँ पे देखते रहते हैं। वो एक ही थाली में, बस हम लोग देख रहे हैं। बाकी आप समझदार हो कि अगर वो लोग हमारे साथ आते तो किसके साथ होते हमें समझ जाता। वो बिल्डर के साथ ऊपर वाले मंजिले पे चले गए, वहाँ पे उनका क्या बोलना हुआ हमको नहीं पता, उन्होंने क्या बात की हमें नहीं पता। बाद में नीचे आए, बाद में बोलने लगे अभी भी बाजी बाकी है, जो जीता वही सिकंदर होता है। ऐसे कई मैसेज युवा त्रिमूर्ति में आए। ठीक है, हमें उससे कोई फर्क नहीं पड़ता। ठीक है, अगर ये नहीं रहेंगे, ना बजेगी बांस ना बजेगी बांसुरी। नहीं, अभी ये कमेटी हमें नहीं चाहिए, मतलब नहीं चाहिए, क्योंकि जब तक ये कमेटी रहेगी हमें नहीं लगता कि हम ये प्रोजेक्ट में कहीं पे भी आगे बढ़ पाएंगे। तो ये मिल सकेगा ना। हाँ, तो हमारा अभी क्लियर स्टैंड है। कमेटी के आने के बाद भी यही लोग नाटक किया ना, आने से पहले भी। अभी हमारा एक क्लियर स्टैंड है कि हमें ये कमेटी नहीं चाहिए। आपका क्या स्टैंड है? आपको क्या लगता है इसमें? काम नहीं करेंगे मतलब क्या है? हाँ, क्योंकि अगर वो सामने आके हमें आंसर नहीं कर सकते, बात नहीं कर सकते, हमारा एक ही कहना है, कमेटी में हम फ्रेश चेहरे रखेंगे, ना जुने वाले नए वाले, सारे फ्रेश लोग रहेंगे, हमारा ये कहना है। और एक सब कमेटी होगी युवाओं की। ठीक है, भले उसको कानूनी तौर पे उसको मान्यता न मिले, पर हमारे तौर पे 729 लोग उसको मान्यता देंगे। और ऐसा रहेगा कि कमेटी हमारे सिवाय युवा के सिवाय, मतलब सारे लोगों को जानकारी के सिवाय किसी भी पेपर पे साइन नहीं कर सकती। दूसरा कि जैसे मैंने आज वीडियो में भी कहा है कि हम एग्रीमेंट में लिखवा के लेंगे बिल्डर से कि हमारे सभासदों का इसका भाड़े का खर्चा, वकील का खर्चा और सोसाइटी ऑफिस का खर्चा, इसके सिवाय 1 रुपया भी हम, कि अगर आपको किसी भी सभासद ने मांगा किसी के भी बिहाफ पे,
तो हमें बताना है उसका, और आपको हम परमिशन देते कि उसका आप जो भी राइटिंग कंप्लेंट है वो कानूनी कार्यवाही करने की, कंप्लेंट करने की ये मुबा आपको देते हैं और आप वो SRA में कर सकते हैं, और उसका साइन हम सब देंगे आपको। 1 रुपया भी किसी को मिलेगा नहीं अभी। और हम सबको आह्वान करते हैं, अगर आपके पास किसी के पास भी बिल्डर है, हमारे 2-3-4 जो भी ऑप्शंस है उस पर हमारा काम चालू है, ठीक है। और जो भी होगा 729 लोगों के सामने आके ही होगा, ठीक है। बट जब तक इवेल्युएट करके सारी चीज़ें अच्छे से परख के कि बाबा ये बराबर है, नहीं है, सही है, गलत है, ये सारी चीज़ें करने के बाद आपके सामने लाया जाएगा। बट उसके पहले ये कमेटी हमें निकालना बहुत ज़रूरी है, ठीक है। और यही बातें 5 साल पहले यही लोगों ने की थी। जो बात अभी हम कर रहे हैं ना, जो बात हम कर रहे हैं, ये 5 साल पहले माइक पे स्टेज लगा के, स्पीकर लगा के, कुर्सियाँ डाल के, हमारा उतना बजट नहीं है तो हम वो नहीं कर सकते। अपनी वीडियो भी डाला था ग्रुप में शायद। हाँ, हमारे पास इधर है, उसमें थे फाइट करने में। हाँ, ऐसा नहीं कि हम भी उसमें थे, हाँ, बराबर है, लेकिन वो अभी नहीं उनको सही लगा। सही बात है, वही बात है ना। तो तभी यही बात हुई थी कि कश्यप भाई कैसे गलत है, सनशाइन कैसी गलत है, सनशाइन ने कैसे फंसाया हमारे लोगों को, क्या सारी चीज़ें की गई। और अडवाणी बिल्डर कितना अच्छा था, ये 2011 से कुछ लोग बोल रहे थे, उसका एक लेटर हमने लाया है, उन्होंने एक कंप्लेंट डाला था। सनशाइन चालू होता है, जब काम चालू होता है तब ये सारे कंप्लेंट्स डाल के काम रुकवाने की ज़रूरत नहीं होती। हमने कहीं पे भी राक्षी के खिलाफ कंप्लेंट नहीं डाली थी जब तक हमारा निर्णय नहीं, अभी भी डाली नहीं है, अभी भी नहीं डाली है। हमने कमेटी के अगेंस्ट डाला है, अभी भी हमने राक्षी के खिलाफ कुछ बोला नहीं, क्योंकि अगर कहीं पे डेवलपमेंट की चीज़ें हैं, सारी चीज़ें हैं तो हम देख सकते हैं। अभी भी हमने वो किया नहीं है, ठीक है। पर हमें ये देखना है कि ये जो कंप्लेंट है 2011 में डाली हुई थी, उसके बाद कोर्ट में मैटर गया। आपको किसको लगता है कि अडवाणी बिल्डर यहाँ पे काम करने आया था? काम किया था, हाँ? चालू किया था। आणला होता ना रे। हा, तसं नाही, साईडवर LOI आणणं आणि काम करणं आणि काम करण्याची कॅपॅसिटी असणं, ही गोष्टी वेगळ्या आहेत सगळ्या। तुम्ही बोलताय ते बरोबर आहे, फक्त ॲग्रीमेंट केलं, प्रोजेक्ट त्यांनी पास केला, ॲग्रीमेंट केले, एवढं काही लोकांना भाडं वाटलं नव्हतं, त्यांनी भाडे नव्हते, प्रोजेक्ट त्यांनी पास केला होता। 541 लोकांना पात्र केले होते त्यांनी, अनेक्सर बनवला, 541 लोक पात्र केली। आणि त्याच्यानंतर 2009ला 2007 ते 2009 ह्या कालावधीमध्ये त्यांनी काहीच काम केलं, काही नाही केलं आणि विकला नाही, काम केलं बोला। तो जैन बरोबर अटॅच झाला तो, आणि 2005 ते 2009 पर्यंत त्यांनी काहीच काम केलं नाही, एक प्रोजेक्ट पास केला, एवढे तेवढंच त्यांनी काम केलं। आणि त्याच्यानंतर मग त्याच्या विरोधात जेव्हा तक्रार केली तेव्हा मग शिवने त्याला फटकारलं की बाबा रे, तुला कुणाची अडचण होती का, तू का काम केलं नाही, मग तुला लोकांनी का तुझ्यानंतर ठेवावं, मग त्याच्यावरती ती कारवाई केली, नंतर त्याला काढण्यात आलं, त्याच्यानंतर मग सेंशनला अपॉइंटमेंट केलं। ठीक आहे, चला अडवाणी बिल्डरचे धन्यवाद, त्याने आपला प्रोजेक्ट पास केला, त्याने LOI आणला, पण त्याने 3-4 वर्ष काही काम केलं नाही। मग अशा बिल्डरला ठेवण्यात काय पॉईंट होता का? नव्हता, बरोबर ना, म्हणजे केपेबल नव्हता तो, याचा अर्थ काय होतो? केपेबल नव्हता, बरोबर। मग 2011ला इथे कंप्लेंटचं कोणाचं नाव आहे? सुरेश मोरजकर यांना वाटलं की अडवाणीला चुकीच्या पद्धतीने काढलं गेलं, मग त्यांनी SRA मध्ये जेव्हा सनशाईनला हे आणण्यात आलं त्यावेळेला त्यांनी हे कंप्लेंट लेटर लिहिलेलं आहे। आता हे कंप्लेंट लेटर आम्ही तुम्हाला वाचून दाखवतो। आणि मग त्याच्यानंतर ज्या सनशाईन कंपनीच्या विरोधात ही कंप्लेंट टाकलेली आहे, ज्या सनशाईन कंपनीच्या विरोधात 2011 ते 2013 सगळ्या कार्यवाही केल्या गेल्या, त्यानंतर इकडे मीटिंग्स लावण्यात आल्या, लोकांना जनजागृती करण्यात आली की अरे बाबा हा फसवतोय बिल्डर आपल्याला, मग भाडं नाही दिलं बिल्डर नाही, त्यानंतर एवढं आंदोलनं केली गेली, आणि ते सगळं झाल्यानंतर अचानक सनशाईनवाला चांगला झाला,
हा आत्मसाक्षात्कार झाला असेल ना. म्हणजे शॉकिंग आहे ना हे. त्याच्यानंतर संचयन मला चांगला झाला. डायरेक्ट 180 कमिटी स्थापन झाल्यानंतर जय कश्यप बाई आधी चांगले नव्हते, जे आधी चांगलं काम करत नव्हते, आजारी होते, हा आजारी होते, मग नंतर चांगला झाला, नंतर चांगले झाले ते. तर आता हे लेटर वाचून दाखवतो आणि मग कश्यप भाई कसे चांगले झाले त्याचंही लेटर आहे, तेही वाचून दाखवतो आम्ही. चला आता हे 2011चं ज्या वेळेला तुमच्या काहींच्या झोपड्या तुटल्या पण नसतील त्याच्या आधीपासूनच चालू झालेली ही खेळी. ठीक आहे, ती मी तुम्हाला वाचतो. श्री सुरेश मोरजकर दुर्गा भवानी यांच्याकडून प्रति SS झेंडे साहेब, कार्यकारी अधिकारी झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरण. त्यावेळेला होते ते झेंडे साहेब म्हणून, CEO होते त्यावेळेला झेंडे साहेब. विषय SRA प्रकल्पात सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांमार्फत प्राधिकरण, सरकार आणि झोपडपट्टी धारकांच्या फसवणूक आणि अनधिकृत कामाविषयी कायदेशीर कारवाई करण्याबाबत. ठीक आहे, संदर्भामध्ये जे पण काय आपला प्रोजेक्टचा जो CTS नंबर आहे, CTS नंबर तेवढा. महोदय, उपरोक्त संदर्भीय विषयानुसार या तक्रार अर्जाद्वारे आमच्या SRA झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पातील रहिवाशांची फसवणूक त्रिमूर्ती SRA गृहनिर्माण संस्था मर्यादित यातील पदाधिकारी सचिव सत्यप्रकाश कैलासनाथ मौर्य आणि गायकवाड साहेब यांच्याबरोबर नव्याने प्रकल्पात शिरणारा विकासक सनशाईन कंपनीने अशा प्रकारे रहिवाशांसोबत प्राधिकरणाची आणि सरकारची फसवणूक केली आहे. हे खालील नमूद केलेल्या गोष्टीचा आपण जातीने रीतसर तपासणी करून या अनधिकृत कामाविषयी कायदेशीर कार्यवाही करावी. नीट ऐका. आता मुद्दे चालू होतील. पहिला मुद्दा, प्रथम विकासकाची नियुक्ती. सदर सोसायटी पदाधिकाऱ्यांची प्रथम अडवाणी बिल्डर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला विकासक म्हणून नियुक्त केले. विकासासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टींची विकासकांनी पूर्तता केली. ठीक आहे, त्यांनी सगळी पूर्तता केली असं याचं म्हणणं आहे. फक्त त्याने काय केलेलं, LOI एनेक्सर केलेला आणि LOI होता त्यांच्या नावात. पुढे 4 वर्ष त्यांनी काहीच केलं नाही, सुद्धा त्यांनी काम चालू नाही केलं अडवाणीने. आणि तरी याच्यात लिहिलं गेलं आहे की त्याने सगळ्या गोष्टींची पूर्तता केली होती. दुसरा मुद्दा, पैसे उकळणे. विकासाच्या नावाखाली ही मंडळी सोसायटी, झोपडपट्टी धारक आणि अडवाणी बिल्डरकडे पैशाची मागणी करून मोठमोठ्या रकमा वसूल करू लागली. तो विषय न बोललेलाच चांगला आहे. परिशिष्ट 2 मध्ये फसवणूक. सोसायटी पदाधिकारी सत्यप्रकाश कैलासनाथ मौर्य हे 1995 साली अवघ्या 15 वर्षांचे होते. तसेच त्यांच्यातले आशानगर कांदिवली पूर्व येथे सदनिका असून देखील परिशिष्ट 2 मध्ये त्यांना सवलतीनुसार पात्र करण्यात आले. परिशिष्ट 2ची तपासणी केली असता अशा बोगस त्रुटी आढळतील. हे आता मौर्य साहेब आहेत, त्यांचं जे काय आहे मॅटर ते 3 नंबरमध्ये केलेलं आहे. ठीक आहे, तुम्ही किती रूम आहेत, तुमच्या कशा पास करताय. जर शेखरच्या 2 आहेत तर माझ्या कशाला जळगुडपणा पाहिजे, मी त्याच्यावरती का कंप्लेंट करू आणि काय आहे घेऊ त्याची. नाही, ते वयाचा काहीतरी मुद्दा आहे. ते ठीक आहे ना, ठीक आहे, वयाचा मुद्दा आहे. 18 वर्षाच्या खाली काहीच बोलत, त्यांच्याकडे कदाचित पुरावे असतील पुरावे तर ते लोक. आम्हाला त्या लेटरच्या कंप्लेंटचा काही विषय नाही, पण आमचा हाच विषय आहे की त्यावेळेला असणारा सनशाईन हा कसा वाईट होता आणि आताचा सनशाईन जो आहे, आता हे जे लेटेस्ट आहे माझ्या हातामध्ये, तो कसा चांगला झाला त्याच्यानंतर ते आम्हाला दाखवायचं होतं. चौथं, अपात्र झोपड्या. परिशिष्ट 2 म्हणजे एनेक्सर 2 मध्ये अपात्र झोपड्या पात्र करण्याकरिता या पदाधिकाऱ्यांनी लाखो रुपये झोपडपट्टी धारकाकडून वसूल करून खोट्या पुराव्यानुसार पात्र करण्यात आल्या. ठीक आहे, लाखो रुपये घेतले आणि पात्र करण्यात आल्या. ठीक आहे, जर कोणी असेल असं की ज्यांच्याकडून लाखो रुपये घेतले आणि अपात्रच्या पात्र करून दिल्या तर अशा झोपडीधारकांनी कृपया सांगावं की बाबा असं असं झालं होतं त्यावेळेला, खरं आहे की खोटं आहे. विकासाच्या कामात बाधा. हा मुद्दा खरंच खूप महत्वाचा. हा खरंच आहे का. नवीन विकासक सनशाईन आणण्याकरता प्रथम विकासक अडवाणी बिल्डर कंपनीच्या नावे खोट्या तक्रारी दाखल करून त्यांचे काम थांबवित होते. यामुळे अडवाणी बिल्डर्स कंपनीला प्रकल्प राबवण्याकरता विलंब लागला होता. ठीक आहे, ही कोणाची भाषा आहे? सुरेश मोरजकरने लिहिलं ना. हो, अडवाणीचा कंप्लेंट करून काम थांबवलं. अडवाणीला बऱ्याच कंप्लेंट करून पुरावे सादर केले का कंप्लेंट ते माहिती नाही. ठीक आहे, तर हे त्यांचं असं म्हणणं आहे की अडवाणी बिल्डरला बऱ्याच कंप्लेंट टाकल्या सनशाईनने आणि त्याचं काम थांबवलं. ठीक आहे, सादर करतील ना नंतर हे पेपर. नंतर हे करावे लागतील. ठीक आहे, 6वा मुद्दा, प्रथम विकासकाची सनशाईन कंपनी शिरकाव करण्यापूर्वी सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी
अडवाणी बिल्डर कंपनीची NOC न घेता अनधिकृतपणे या योजनेत नवीन विकासकाचा शिरकाव करण्यात आला। ठीक है, पुराने बिल्डर को अनधिकृत तरीके से अंदर यहाँ पे लाया गया और सनशाइन बिल्डर अडवाणी बिल्डर के खिलाफ बहुत कंप्लेंट डाल रहा था और अटका गया था। इससे यही प्रतीत होता है कि ये किसके तरफ से लिखा गया है। ठीक है, अगर आप मुझे पैसा दे रहे हो तो मैं आपके तरफ से लिखूंगा ना, सही बात है कि वही बात। 7वां मुद्दा, बोगस GBR। सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी ज्या दिवशी नवीन विकासकाची नियुक्ती प्रथम विकासकाची रद्ददा GBR पास केला त्याच दिवशी त्याच वेळी वास्तुविशारद यांच्या नियुक्तीचा GBR पास केला। खोट्या बहुमताचे एकाच दिवशी एकाच वेळी बोगस 2 GBR पास करण्यात आले। जिस दिन निकाला गया उसी दिन सनशाइन को भी रखने का GBR वही दिन हुआ था और उसमें ये लोग कह रहे कि बोगस बोगस सिग्नेचर हुआ था। 80 लोक होती, त्याच्यामध्ये 17 लोकांनी फक्त अडवाणीला हातवरती केलेला आणि बाकीच्या लोकांनी सर्व सनशाइनला केलेला, मग ही बोगस कशी असू शकते? बरोबर, ठीक आहे। व्हिडिओ भी है ना, मालूम नहीं। 8वां मुद्दा, लेकिन है किधर खोट्या फसव्या स्वाक्षऱ्या। सोसायटीचे पदाधिकारी मोरिया तसेच अध्यक्ष गायकवाड साहेब यांनी झोपडपट्टीधारकांना न सांगता त्यांच्या स्वाक्षऱ्या सनशाइन कंपनीच्या सामूहिक संमतीपत्रासोबत जोडून SRA मध्ये नवीन विकासक सनशाइन यास नियुक्त समिती देण्याकरिता जमा किया। ठीक है, तो ये जो भी हमने सिग्नेचर किया वो जमा कर दिया है SRA में। तो सनशाइन ने कैसा बोगस काम किया है देखो। ठीक है, तभी बोगस कर रहा था, फिर बाद में सब अच्छा हो गया। 9वां मुद्दा, विकासकाचा जोडधंदा। सोसायटीचे पदाधिकारी नवीन बिल्डर या योजनेत येण्यासाठी आणून त्यांच्याकडे पैसा घेऊन या प्रकल्पावर विलंब लावत आहेत। ठीक है, नया बिल्डर आने के लिए उसके ऊपर प्रॉब्लम डाल के ये प्रोजेक्ट और लंबा कर रहे हैं, ऐसे उनका कहना है। जबरन घरे खाली करणे। सोसायटीच्या या फसव्या पदाधिकाऱ्यांमुळे सदर परिसरात नेमका विकासक कोण हा प्रश्न निर्माण झाला आहे। हे प्रकरण हाय पॉवर कमिटी मध्ये सुनावणीसाठी आहे, परंतु असे असताना देखील ही मंडळी लोकांना धमकावून त्यांची पाण्याची आणि विजेची लाईन कापून जबरदस्तीने सनशाइन बिल्डरच्या मदतीने घरे खाली करत आहेत। किसका पानी और लाइट का कनेक्शन निकाला वो बोल। राजीनगर में इतना सारा रूम पड़ा हुआ तो उनका तो पहले निकलना चाहिए था ना। कि कैलाश में उधर का ही है, अपने गायकवाड़ साहब इधर के, इधर दुर्गा भवन चैनल को तो नहीं निकालना चाहिए था ना उनको। अनधिकृत खोदकाम, जो खोदा हुआ है वो अनधिकृत। सनशाइन विकासकाचे काम चालू झाले असे देखावा करून लोकात दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने जागोजागी सार्वजनिक रहदारीच्या मार्गावर पत्रे ठोकून रस्ता बंद करीत आहे। तसेच सार्वजनिक ठिकाणी बृहन्मुंबई पालिका कोणतीही कार्यवाही न घेता अनधिकृतपणे खोदकाम करीत आहेत। याचा त्रास सर्व रहिवाशांना भोगावा लागत आहे। जगह जगह पे खड्डे खोदे थे, उसकी वजह से प्रॉब्लम हो रहे थे, ऐसा का नाही। रूम खाली केल्यानंतरच सर्व काम चालू झालेलं आहे। फक्त बिल्डिंग बांधायच्या अगोदर जमिनीची सॉइल टेस्टिंग करायची असते। ती सॉइल टेस्टिंग केल्यानंतर SRAचा परमिशन मिळते, तुम्हालाही माहिती असेल। बरोबर आहे। मग ती सॉइल टेस्टिंग एकदा झाली होती तेव्हा मोठा लफडा झाला होता, सॉइल टेस्टिंग करायला दिली नव्हती। बरोबर, बाकी जागोजागी खड्डे असे मला तरी नाही आठवत, तुम्हाला कोणाला आठवते तर बघावं। बरोबर आहे, कारण का 2011ला खड्डे पाडलेले का ते? नाही ना, आधीच कुठून खड्डे दिसले मला पण नाही। असो रूम भी नहीं टूटा था किसका भी। 12वां मुद्दा लास्ट आहे। 2012 चला 12वा मुद्दा शेवटचा आहे, अशांततेचे वातावरण। स्थानिक रहिवाशांना नवीन विकासकाचा नावाने त्रिमूर्ती सोसायटीचे पदाधिकारी धमकवत आहे। वारंवार खोट्या अफवा आणि त्रास देण्याच्या प्रकारामुळे सदर परिसरात अशांतता आणि दहशतीचे वातावरण सोसायटीचे सचिव मौर्या आणि गायकवाड साहेब व त्यांचे सोसायटीचे पदाधिकारी निर्माण करत आहेत। ठीक है, ये सोसाइटी वाले ऐसा अफवाह फैला रहे हैं। ठीक है, तभी से ही आया है, अफवाह फैला रहे हैं। ठीक है, तो वो एक मुद्दा आहे। घडत असलेल्या सदर विकास झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत सोसायटीच्या या मान्यवर सचिव आणि अध्यक्षांनी चालवलेल्या मनमानी कारभार आणि आपल्यासोबत प्राधिकरण आणि सरकारची होत असणारी फसवणूक याची आपण कायदेशीररित्या तपासणी करून यांच्यावर कारवाई करून आम्हा झोपडीधारकांना न्याय द्यावा ही नम्र विनंती। ठीक है, आणि इथे वेगवेगळे डिपार्टमेंट आहेत, त्यांना ते हे पत्र दिलेलं आहे। मतलब ये अफवाह शब्द उस टाइम से ही चल रहा है, 2011 से 25 साल हो गए।
ठीक है। सो इसके बाद ये जो लेटर आपने इन्होंने पढ़ के दिखाया, उसमें आपको समझ में आया रहेगा कि सनशाइन डेवलपर कैसा बुरा था, किस तरह के। एक वीडियो भी आया था जिसमें हमारे अध्यक्ष जी बात कर रहे थे। अगर आपको पता चलता रहेगा कि ये बिल्डर को हम यहाँ पे रुकने नहीं देंगे, उसको निकालेंगे, और जो भी बिल्डर रहेंगे हम लोगों के सामने लेके आएंगे उनको। लास्ट टाइम हमने एक वीडियो भी दिखाया था, आपको स्पीकर पे सुनाया भी था। तब टाइम पे सब जनजागृति चालू थी, ठीक है। तो ये सारी चीज़ें हुई है। फिर 2021 का एक मालाड पुलिस स्टेशन का एक स्टेटमेंट है हमारे पास, ठीक है। 2021 का 3 साल पहले ये सुरेश जी ने लिखा है और ये महेश जी ने लिखा है। ये महेश जी ने लिखा है, ठीक है। ये जो जवाब दिया गया है वो महेश जी का जवाब है। अभी आप देखिए, ये स्टेटमेंट सुनने के बाद आपको पता चलेगा कि जो सनशाइन बिल्डर है वो अभी 2011 में इतना सब फंसाया आप लोगों को, आपका फंसा के आपको घर खाली किया। फिर ये सब कंप्लेनेंट्स मुझे लगता है उन्होंने कोर्ट में भी गए थे ये लोग ना। 11 में कौन से कोर्ट में गए थे? आपला हायकोर्ट मध्ये कोकण कोर्ट मध्ये फिर कोकण कोर्ट में गए, सुप्रीम पर्यंत गेले। सुप्रीम मध्ये अडवाणी गेलेला। के भी कंप्लेंट्स का एक ड्राफ्ट हमने भेजा है ग्रुप पे। उसमें क्या क्या नाम है वो जरा पढ़िए, किसने किसने कंप्लेंट डाला है सनशाइन के खिलाफ। तो कंप्लेंट करने की जो वृत्ति है वो किसकी है आपको पता चलेगा, ठीक है। अभी ये जवाब है, अभी ये सुनिए। अभी इसमें आपको पता चलेगा कि सनशाइन बिल्डर जो 2011 में लिखा गया था वो कितना सच था, और अभी 2021 में जो लिखा गया, 10 साल में जो परिवर्तन हुआ विचारों का, वो इतना अलग है। तभी अडवाणी बिल्डर अच्छा था और अभी कौन सा बिल्डर अच्छा है, जरा इसमें ये थोड़ा ये स्टेटमेंट है, ये हमारे माननीय अध्यक्ष जी ने लिखा है, तो आप जरा ये पढ़ के बताएंगे तो। हाँ, ये महेश मोरस्कर जी ने लिखा है, पुलिस स्टेशन में दिया हुआ स्टेटमेंट है, ठीक है। वरिष्ठ पोलीस निरीक्षक मालाड पोलीस ठाणे मुंबई, दिनांक 16 डिसेंबर 2021, ठीक है। ये 3 साल पहले का है। 2017, 18 तक 19 तक ये लोग यही कह रहे थे सनशाइन बुरा है, सनशाइन बुरा है। उसी के ऊपर इलेक्शन भी जीत गया था, पता है आपको, बराबर। तो प्रति महेश गणपत मोरस्कर, सहकारवाड़ी गृह निर्माण संस्था, सत्यम बिल्डिंग, रूम नंबर 911, 9वां महिला, वीरवानी स्टेट के पीछे। ये उनका पता है, अभी जो वहाँ पे रह रहे, ठीक है। विषय अर्ज चौकशी कामी हजर राहणेबाबत, संदर्भ मालाड पोलीस ठाणे, तक्रार क्रमांक 388B 2021। आपणास कळवण्यात येते की तक्रारदार नामे निलेश श्यामजी भरानी, सनशाइन ग्रुप ऑफ कंपनी, अतुल श्यामजी भरानी यांनी सुनील मुनोत, श्री राहुल राय व कंपनी यांचे इतर पदाधिकारी व श्रीनिवासन गोपालन यांचे विरोधात त्यांची फसवणूक केल्याबाबत मालाड पोलीस ठाण्यास तक्रारी अर्ज दाखल केलेला आहे। तरी सदर तक्रारी अर्जाच्या चौकशी कामी आपला जबाब नोंदवणे आवश्यक असल्याने आपण दिनांक 17/12/21 रोजी 11 वाजता मालाड पोलीस ठाणे मुंबई येथे हजर राहावे, ही नोटीस आलेली त्यांना, ठीक आहे। आणि हा आता त्यांचा जबाब आहे जो त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये लिहून दिला, लेखी आहे। तुम्हाला कोणाला एक असं वाटत असेल आम्ही काही खोटं बोलतोय किंवा कागदपत्र काही खोटे आहेत, तर तुम्ही तुमच्या वकिलांकडे जाऊन दाखवू शकता। आणि त्यांची सही पण आहे इकडे ग्रुपवरती। आणि आम्ही कोणताही सावंत आहे ना, त्याची मैत्रीण आहे ना, हो त्यांना पण पाठवा, कोणालाही पाठवा, कोणालाही बोलवा। आम्ही जर चुकीचे असलो ना तर आम्हाला सॉरी बोलण्याची पण आम्हाला संस्कार आमच्या आई वडिलांनी दिलेले आहेत। आम्हाला भाईगिरी दादागिरीचे संस्कार नाही दिले, आम्हाला चांगलं एज्युकेशन दिलंय आमच्या आई वडिलांनी। त्यामुळे आम्ही चुकलं तर आम्ही सॉरी पण बोलतो, आणि चूक नसेल तिथे अन्यायाविरुद्ध लढतो पण स्वतःच्या, बरोबर। चला आता जबाब वाचतो। 17/12/2021, 17 डिसेंबर 2021। जवाब: श्री महेश गणपत मोरस्कर, वय 52, धंदा चालक, राहणार त्यांचा पत्ता जो काय आहे पूर्ण तो, मी वरील प्रमाणे नमूद पत्त्यावर 9 वर्षापासून कुटुंबियासह भाड्याने राहतो। माझ्यासोबत माझी पत्नी व मुलगा असे राहतो। मी चालक म्हणून मिळेल तेथे काम करतो, त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून मी माझ्या कुटुंबियाचा उदरनिर्वाह करतो। मी त्रिमूर्ती कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी मर्यादित, प्रवासी इंडस्ट्रीजच्या समोर, गोरेगाव पूर्व मुंबई
या बिल्डिंगच्या मागील 2 वर्षापासून अध्यक्ष म्हणून काम पाहत आहे. ठीक आहे, 2019 ते 21 2 वर्ष झालेली, बरोबर आहे. सन 2011 साली आमची संस्था त्रिमूर्ती कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी मर्यादित व विकासक सनशाईन इन्फ्रास्ट्रक्चर यांच्यात कार्यान्वित करण्यात आलेल्या विकासक करारनामा, ठीक आहे, तो करारनामा आहे दिंडोशी बोरिवली मुलुंड लिंक रोड गोरेगाव पूर्व या भूभागावर आमच्या त्रिमूर्ती हाऊसिंग सोसायटी मर्यादित या संस्थेच्या झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाच्या योजनेअंतर्गत पुनर्वसन इमारतीचे बांधकाम करण्यात येत होते. 2011 साली येत होते. सदर जागेवर नवीन पुनर्वसन, इथे लिहिलंय की तेव्हा बांधकाम करण्यात येत होतं सनशाईनच्या माध्यमातून, बरोबर ना. आणि 2011 काय लिहिलंय, अडथळे कोणी आणले ते पण लिहायला पाहिजे होतं ना. एक मिनिट, तुम्ही नव्हतात पहिली जी वाचली ना, त्याच्यात सनशाईनने काहीच नाही काम केलं, दादागिरी केली आहे. आणि कोणी हे केलं, अडथळे कोणी आणले तेच वाचून अडथळे कोणी आणले आम्ही दाखवलं, ते वाचून दाखवलं. आणि आता लिहितात की त्यांनी काम चालू केलं. ठीक आहे, पुढचं. सदर जागेवर नवीन पुनर्वसन इमारतीचे बांधकाम सुरू करण्यासाठी संस्थेच्या एकूण 729 सभासदांपैकी 677 सभासदांनी ठरल्यानुसार विकासकाकडून भाडे रक्कम प्राप्त झाल्यानंतर आपल्या झोपडीचा ताबा विकासकाकडे सुपूर्द करून इतरत्र भाडे तत्वावर राहण्यास गेलेले आहेत. त्यानंतर विकासकातर्फे सदर जागेवर प्रत्यक्ष बांधकामास सुरुवात करण्यात आली होती. आपल्या झोपडीचा ताबा सोडलेल्या संस्थेच्या या 677 सभासदांना विकासकातर्फे सुरुवातीपासूनच म्हणजे 2011 ते 2017 पर्यंत नित्य नियमाने भाडे रक्कम अदा करण्यात येत होती. ठीक आहे, 2011 ते 2017. मगाशी सांगितलं जबरदस्तीने रूम खाली केले, आणि आता तुम्ही सांगता 677 लोकांना भाडं नियमित दिला. सनशाईनने भाडं नियमित दिलं की नाही कुठे, 2021चं स्टेटमेंट आहे आम्हाला. आणि ज्या वेळेला तिकडे स्टेज लागला होता, भाडं मिळत नाही आपल्याला लढायचं आहे, या बिल्डरला एक दिवस सुद्धा आम्ही थांबायला देणार नाही इकडे, हे स्टेटमेंट कोणाचे होते. आणि आता बघा नियमित भाडं मिळालं होतं तोपर्यंत 2017. हो, समजलं. आणि ते पण धमकवायच्या आधी. ते रेकॉर्ड असेल ना ते पाठवा ग्रुपवर, त्यांना सगळं ऐकू दे. आम्ही युट्यूबला टाकणार आहे ना हे सगळं, ते आधीचं पण त्यांनी रेकॉर्ड केलंय, रेकॉर्ड असेल ना तुमच्याकडे ते पण पाठवा. आम्ही वाचून दाखवलं, वेळेवर पाठव. पहिल्याच तर वेळेवर दे. वेळेवर येणार आहे. कागदपत्र आमच्याकडे ऑलरेडी आलेले आहेत. सन 2017 मध्ये सनशाईन कंपनीकडून आम्हाला असे समजले होते की कंपनीने आमच्या बिल्डिंग प्रोजेक्ट जलद गतीने पूर्ण करण्याकरता ICICI प्रुडेन्शियल असेट मॅनेजमेंट कडून 70 कोटी रुपयांचे कर्ज घेतले आहे व त्यापैकी सनशाईन कंपनीला 40 कोटी रुपये डिस्बर्समेंट होऊन कंपनीतर्फे सभासदांच्या भाड्याची रक्कम अदा करण्यात येत होती. ठीक आहे, 2017ला सनशाईनने ह्यांना सांगितलं, कोण जो चोर होता त्यांच्या भाषेत चोर होता, त्यांनी ह्यांना सांगितलं की बाबा मला ICICI कडून 70 कोटी येणार आहेत, त्यातले 40 कोटी मी भाड्यामध्ये वाटणार. ठीक आहे, बरोबर आहे की नाही शिंदे? बरोबर आहे का? ठीक आहे, नंतर ते उत्तर देतील. पण नसेल. तसेच इमारत बांधकामाकरिता वापरण्यात येणाऱ्या मायवानकरिता कंपनीने 10 कोटी रुपये खर्च देखील केलेले आहेत. ठीक आहे, मायवानचं मटेरियल ताट बीट होती ना, बरोबर, ते गेले सगळे. 10 कोटी नाही, 10 कोटी आहे. 10 कोटी आहेत कुठे? ते गेले भंगारात. विचारू नका, ते भंगार विचारू नका, त्याच्याशी आपला काही संबंध आपल्याला काही फरक नाही पडत आहे. आणि ह्याचा भंगार आपण विकायचा आहे. ही बिल्डिंग तोडून याच्यातून ज्या सळ्या निघणार त्याचे 2-3 लाख रुपये आपण घ्यायचे आहेत, आपल्या सोसायटीच्या अकाउंट मध्ये टाकायचे त्याचे. बरोबर येईल ते. बरोबर ना. इथे दुनिया भंगार विकून गेली, आम्ही सभासद घरी बसून राहिलो. आम्हाला इथे चिठ्ठ्या बनवत गेले वर्ष, आता 5 वर्ष झाली आहे ना, 5 वर्ष पूर्ण होणार ना. पुढे ऐका. आमच्या सभासदांना त्यांच्या हक्काचे घर मिळण्याचे स्वप्न लवकरात लवकर साकारले जाईल यासाठी त्यांनी आमच्या बिल्डिंग प्रोजेक्टचे काम वक्तशीरपणे पूर्ण करण्यासाठी सनशाईन कंपनीने बांधकाम क्षेत्रातील नामांकित कंपनी अतुल बिल्डर अँड डेव्हलपर यांच्याबरोबर प्रोजेक्टसाठीचा समझोता करार केलेला असल्याचे सांगितले होते. सदर पुनर्वसन इमारतीचे काम 3ऱ्या मजल्यापर्यंत पोहोचले होते. कारण वक्तशीरपणे काम करण्यासाठी पूर्ण जलद गतीने काम करत होता सनशाईन. बरोबर, सनशाईन जलद गतीने काम करत होता. ह्याचं जे ह्याचं जो साक्षात्कार आहे
हा 2019 नंतर झालेला आहे. त्याच्या आधी नव्हता करत. त्याच्या आधी सनशाईन बिल्डर चुकीचा होता. पण त्याची अपॉइंटमेंट पण बोगस होती. आडवाणी यांचा मित्र होता. ते आम्ही नाही बोलणार, ते आम्हाला नाही माहिती. त्यांची अपॉइंटमेंट पण बोगस होती असं तुम्ही सांगत होता. त्यांचं अपॉइंटमेंटच बोगस होती. पण त्याच्यानंतर 2019 नंतर सगळं बदललं चित्र. आडवाणीने आणि सनशाईनने हे केली ना सेटलमेंट, वेगळे झाले तेव्हा हे परत सनशाईन मला आडवाणीने ह्यांना इथे पाठवलं असेल. काय माहित नाही, ते आम्हाला माहित नाही. आमच्यासाठी कागदावर लिहिलंय तेच सत्य. बरोबर. पुढचा मुद्दा, ICICI प्रुडेन्शियल असेट मॅनेजमेंट करून उर्वरित लोनची 30 कोटीची रक्कम ठरल्यानुसार प्राप्त झाल्यास सदर प्रोजेक्ट सुरळीतपणे पूर्ण होऊ शकेल व सभासदांना त्यांच्या भाड्याची रक्कम देखील मिळू शकेल असे कंपनीने सभासदांना आश्वस्त केले होते. परंतु काही कालावधीनंतर असे लक्षात आले की ICICI प्रुडेन्शियल असेट मॅनेजमेंटकडून सनशाईन कंपनीला उर्वरित 30 कोटी रुपये डिस्बर्समेंट न झाल्याने साधारणतः 2017 नंतर विकासकातर्फे देण्यात येणाऱ्या भाड्याच्या रकमेमध्ये अनियमितता होण्यास सुरुवात झाली व त्याने आमच्या संस्थेच्या घरावर घरदार सोडून इतरत्र भाडे तत्वावर राहण्यास गेलेल्या सभासदांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले. ठीक आहे, इथे ते स्वतः म्हणताय की बाबा त्याला 2017 नंतर 30 कोटी उरलेले बँकेकडून यायचे ते नाही मिळाले म्हणून त्याला भाडं देता नाही आलं. आणि 2019 पर्यंत कोणतं गाणं गावत होते, भाडं नाही मिळत बिल्डर काढा, भाडं नाही मिळत बिल्डर काढा, आहे की नाही. ह्याला एक दिवस पण ठेवायचा नाही, ह्याला पण ठेवायचं नाही आणि कमिटीला पण ठेवायचं नाही. याचा अर्थ त्यांना प्रोजेक्ट नाही पाहिजे होता, कमिटीवरती यायचं. बरोबर, ते आपल्याला माहित नाही. आता ते आपण पेपरवर काय लिहिलं तेच बोलूया. ठीक आहे. पुढचं, या संदर्भात संस्थेच्या सभासदांनी सनशाईन कंपनीकडे चर्चा केली असता त्यांनी ICICI प्रुडेन्शियल असेट मॅनेजमेंट कंपनीचे प्रतिनिधी सुनील मुनोत यांच्याशी आमची सन 2019 मध्ये भेट घडवून आणली. अशी कोणती भेट झाली ह्याच्याबद्दल तुम्हाला काही माहिती आहे का? नाही, आम्हाला तर माहित नाही. ICICIचा कोणतरी अधिकारी कमिटी मेंबर सुनील मुनोत यांची भेट झाली बाबा. आपल्याला तर माहित नाही, आपल्याला माहितच नसायचं. कमिटीने कधी सांगितलं आपल्याला फक्त एकच सनशाईनला भेटायला गेली. आपल्याला फक्त एकच माहित असायचं, भेट फक्त आहे ना मागून होते, सभासदांच्या पुढे नाही होत. हो, पण ते कसं आहे आपल्याला फक्त एकच कळतं की 25 तारखेला काहीतरी होणार आहे, 20 तारखेला काहीतरी होणार आहे, 15 तारखेला काहीतरी होणार आहे, 10 तारखेला काहीतरी होणार आहे. आणि मग एक पेपर राहिला, पेपरच राहिला, एकच पेपर राहिलाय. पहले तो ग्रुप पे मैसेज क्या आता था, एक पेपर बचा है अभी काम हो गया, एक पेपर बचा एक अभी काम हो गया. बहुत जोरदार काम चालू है. दिवाली में होने वाला, ये गणपति में होगा. बराबर. होने वाला गणपति, वही सुन बराबर. 14 साल हम दिवाली गणपति कर 14 साल के 14 साल झाले पण 15वां पकड़ा. 15वां पकड़ा. शायद वो जोरदार काम इधर से वो भंगार गया ना उसका चालू था. करोड़ों का भंगार था ना, शायद वो जोरदार चालू था. तेव्हा होतंय दिलीप शिंदे बसायचे. आगे का वाचू द्या. आता पुढचे बसतात. प्रभू श्रीराम रिटर्न आले त्यांच्या अयोध्यामधून. मग थांबा. यावेळी झालेल्या चर्चेदरम्यान सुनील मुनोत यांनी आम्हाला असे सांगितले की, सुनील मुनोत म्हणजे ICICIचा माणूस, त्यांनी सोसायटीला असं सांगितलं की आपला प्रोजेक्ट वाचवायचा असेल तर एकच पर्याय आहे, तो म्हणजे सदर प्रोजेक्ट सनशाईन ग्रुप कंपनीकडून त्यांच्या परिचयाचा असलेला बँगलोर स्थित नामांकित बिल्डर ओझोन ग्रुपला कंपनीला नॅशनल कंपनी म्हणजे NCLTच्या प्रक्रियेद्वारे टेकओव्हर करण्यात द्यावा, जेणेकरून सदर प्रोजेक्टसाठीची ICICI मॅनेजमेंटकडून शिल्लक असलेली 30 कोटीची राशी ओझोन ग्रुपच्या माध्यमाने सभासदांचे थकीत भाडे देण्याकरता आपल्या पुनर्वसन इमारतीचे उर्वरित बांधकाम करण्याकरता वापरण्यात येईल असे सुनील मुनोत यांनी सांगितलं. ठीक आहे, इंटरप्ट करतो. हा ओझोन बिल्डर तोच का सावंत साहेबांनी सांगितलं, त्यांची मैत्रीण आहे तो काय बँगलोर मधला आता पेपर दाखवतात म्हणून आम्ही विचारलं. जरा आम्ही गेलेलो मंत्रालयामध्ये भेटायला, सनशाईन काम करत नव्हता म्हणून. मंत्रालयामध्ये आपले मंत्री कोण होते, सुभाष देसाई. आम्ही गेलो होतो, ओझोनवाला पण आलेला. तो काय बोलला माहितीये तिकडे आम्हाला की मी आता लोन काढणार आहे. तर ह्यानी त्याला झाडलं त्या मंत्रालयात, तू लोन काढणार नंतर आम्हाला भाडं वाटणार असं झाडलं. तेव्हा तो कश्यप भाई बोला, अरे यार मेरे आदमी का तुम इज्जत निकालताय. मंत्रालयात ते त्यांना बोलले तू लोन काढून नंतर मग आम्हाला भाडं वाटणार. तुम्ही त्या मीटिंगला होता? मी होतो स्वतः देसाई साहेबच्या मलबारीच्या बंगल्यावर आम्ही गेलो.
त्या बंगल्या पहिलीच फर्स्ट मीटिंग झाली. त्या मीटिंगमध्ये साहेबांनी सांगितलं कश्यपला का बाबा किती भाडं तुझं थकीत आहे. त्यांनी झालं 11 करोड. बरं ठीक आहे 11 करोड आहे ना, तर हा तू पार्टनर आणलायस त्याला म्हणा अर्धे पैसे टाक. तू बिझनेस करायला आलायस ना, अर्धे पैसे टाक आणि काम चालू कर. हे लोकांना सांगतो समजवतो असं देसाई साहेबांनी सांगितलं. त्यांनी मला 10 दिवसाचा वेळ द्या. 10 दिवसाचे 25 घेतले. मीटिंग लागली नाही. थोडं मग टेंबुलकरला त्यानं विचारलं बाबा काय झालं, अजून काय ते मीटिंग लागत नाही, काय रिस्पॉन्स मिळत नाही आहे. तो ठीक आहे आपण पुढच्या वीकमध्ये आपण मीटिंग लावूया. मग त्या टेंबुलकरांनी ते मीटिंग लावली. मीटिंगमध्ये त्या दोघांनाही बोलवलं, ओझनवाल्याला आणि कश्यप मेहताला. आणि ते जसे आले तसेच दोघंजण डायरेक्ट आतमध्ये गेले साहेबांना भेटायला. अच्छा हां, मग साहेबांना भेटले. त्याच्यानंतर टेंबुलकरला आत बोलवलं, त्यांनाही भेटले आणि तिथे मग चढीछूट झाली. ते लोक बाहेर आले. बाहेर आल्यानंतर हा ओझनवाला बोलायला लागला भुट्टासारखा. म्हणे मी 3 करोड रुपये लोन काढणार आहे आणि मग त्याच्यानंतर मी 3 महिन्याचं भाडं मी सगळ्यांना वाटतो. तर मी पहिला प्रश्न केला, अरे साहेबांनी तुला काय सांगितलं आहे, 5.5 करोड रुपये तू टाक ना. पहिला तू बिझनेस करायला आलायस, तुझ्याकडे तेवढा पैसा नाही आहे का? हां, मग तू कशाला आलास बिझनेस करायला? त्याचं काय झालं ते सांग पहिला. हे बोलल्यानंतर कश्यप भाई उखड़ला, म्हणाले यार दिलीप भाई यार तुम ऐसा क्या बात कर दो, तुम्हारा काम करने के लिए मैंने अच्छा आदमी को लाया और तुम ऐसे बात कर दो. अरे हमारे जगह पे तुम कर्जा निकालोगे, कर्जा निकाल के हमको भाड़ा दोगे? हाँ, उससे बेहतर है हमारे पास बिल्डर है ना यार. मी तर असं सांगले छाती टुकून, हमारे पास बिल्डर है, हमारा बिल्डर काम करेगा करे, हमको आपकी जरूरत नाही करू. आणि तिथेच मीटिंगची बरखास्त झाली, फिसकटलं आणि आम्ही सगळं बाहेर आलो. हा ओझोन ग्रुपचा किस्सा तुम्हाला माहिती पडेल. ठीक आहे, पुढचा मुद्दा चला पुढे वाचतो. तोपर्यंत तुम्ही तेव्हा घरी फक्त भाजी बिजी करत असाल. तेव्हा पण ओझनवाल्यावरती ताशोरे मांडले गेले त्या लोकांनी. अरे तो बाहेर गावचा आहे, त्याचा इथे ऑफिस नाही, मग त्याला कशाला आणताय? कारण का कश्यपभाई त्याला आणत होता ना, म्हणून त्याला विरोध होता ह्याच लोकांचा. आणि आता त्याच्यामध्ये त्याची तारीफ करतात. हो ते तर आहे. पुढे वाचतो. आणला होता त्याला ओझनवाल्याला, मीटिंग आला होता. आले होते बोलला की हे आत्मिक तुम्हाला प्रोजेक्ट वाटता हुआ आहे असं बोलला. चला ठीक आहे. चला या निमित्ताने सगळं कळतंय आम्हाला. हो त्या निमित्ताने कळलं. तेव्हा आपण जेवत होतो घरी. जेवत नव्हतं, आम्ही बाहेर नाही पडायचं, आम्हाला बाहेर नाही पडायचं. झालं माहिती आहे, कधी आला माहिती का, एनसीएलटी कोर्टाकडून आलं होतं ना, तेव्हा त्याच्यामध्ये त्याचं नाव होतं ओझोनचं पण. बरोबर, ते नंदीवर्धन ओझोन. आणि हे आता कधी कळते म्हणून कमिटी शिकलेली पाहिजे. ते जुने आणि ते शिकले असते ना, हे चव्हाट्यावरती आणलं असतं तर 2011 का 16 आपण घरी असतो. शिकलेले असो काही असो, खाणारे नसावे. शिकलेले नसले तरी चालेल, खाणारे नसावे. काय शिकलेल्याची काहीच गरज नाहीये. अंगठे बहादूर आहे मुख्यमंत्री, अंगठे बहादूर आहेत. बरोबर बोलताय. चला पुढचा मुद्दा. यानंतर सुनील मोनोत ऐका यानंतर सुनील मोनोत याने ओझोन ग्रुपचे श्रीनिवासन गोपालन यांच्या समवेत आमच्या संस्थेच्या जवळपास 150 सभासदांची मीटिंग घडवून आणली, ज्यामध्ये श्रीनिवास गोपालन यांनी प्रोजेक्टमधील झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत झोपडीधारकांच्या प्रकल्पपूर्ती संदर्भातील विश्वास संपादन करून प्रकल्प मार्गी लावण्यासंदर्भात आणि जे झोपडीधारक प्रकल्पाच्या बाहेर भाडेतत्वावर जागा घेऊन राहत आहेत त्यांना देय असलेले भाडे नियमित वेळेवर देण्यासंदर्भात सभासदांना आश्वासित केले होते. हे 150 लोकांची कधी मीटिंग लावली काय बघायलाच नाही. ICICI मॅनेजर बरोबर कोण 150 लोक गेले होते काहीच नाही माहिती. ओझोनवाल्या बरोबर त्याने 150 लोकांची मीटिंग घेतलेली. साईड बॉडी मधले असू शकतील ना, आपल्यापैकी कोण होतं शेखर, साईड बॉडी मधले असू शकतील ना. आता जशी झाली ना राक्षी बरोबर साईड बॉडी मधले थोडा तरी प्रचार झाला असता ना त्याचा. बरोबर की आम्ही ओझोनचं नावच नाही. जाऊ दे ठीक आहे. चला आपण नव्हतो त्या मीटिंगला. कोणतरी 150 साईड बॉडी होते ना, साईड बॉडी बोललेले सावंत साहेब बोलले ना
साईड बॉडीचं काहीतरी असतं. सावंत साहेब तर बोलतात की आम्हाला संधी मिळाली बिल्डर बरोबर भेटायची, कमिटी मेंबर 1 वर्षाने बोलते संधी भेटली. चांगलं आहे ना. काय बोलणार आता? आम्ही संधी आणली, आम्ही SRLच खेचलं त्यांना. आम्ही डायरेक्ट संधी आणली, आम्ही गेलोच नाही भेटायला. बरोबर. पुढचा मुद्दा. आता आमच्या असे निदर्शन ऐका महत्वाचं आहे. आता आमच्या असे निदर्शनात आले आहे की सुनील मुनोत याने डाव रचून त्याच्या ICICI प्रुडेन्शियल असेट मॅनेजमेंट कंपनी मार्फत सनशाईन कंपनीज डिफॉल्टर सिद्ध करून त्याबाबत NCLT मध्ये दावा करून स्वतःच्या फायद्याकरिता ओझोन ग्रुप या कंपनीज पुढे करून आम्हा सभासदांची दिशाभूल केलेली आहे. म्हणजे त्यांनी असं सांगितलंय की बँकवाल्यांनी आम्हाला फसवलं, सनशाईनवाल्याला आणि ओझोन ग्रुपवाल्याला पुढे करायला म्हणून त्यांनी NCLT मध्ये सनशाईन विरुद्ध खोटी केस टाकली. असं कोण बोललंय? महेश मोरजकरजी बोलले. पण ते बँकवाल्याचा तर सपोर्ट करत होते 5 वर्षात. पुढे ऐकूया. पुढे ऐका. गणत्र बँकवाल्याचाच माणूस होता, कोण गव्हर्नमेंटचा माणूस नव्हता तो. ऐका. ओझोन ग्रुपने सादर केलेल्या रिझोल्युशन प्लॅन मध्ये वेळोवेळी बदल करून सदरचा प्रोजेक्ट ओझोन ग्रुपला हस्तांतरित करण्याचे भासवून सुनील मुनोत याने NCLTच्या प्रक्रियेमध्ये स्वतःचे वर्चस्व स्थापित केले व त्यानंतर ओझोन कंपनीला NCLTच्या प्रक्रियेमधून बाहेर काढले आहे. त्यामुळे त्याने केवळ स्वतःच्या फायद्याकरता केलेल्या या कृत्यामुळे प्रकल्पाच्या बाहेर भाडे तत्वावर राहणाऱ्या आम्हा सभासदांनी आणि भाड्याची रक्कम मिळणे अशक्यप्राय झाले व आम्हा सभासदांना मिळणाऱ्या हक्काच्या घराचे स्वप्न अंधारमय झाले आहे. म्हणजे हे कोणावरती टाकलं? त्या ICICIच्या माणसावर टाकलं की बाबा याची चूक आहे, ज्याने पैसे दिले तोच चोर. ठीक आहे, बँकेने पैसे दिले तोच चोर, असं यांचं म्हणणं. ठीक आहे. आता पुढे तर एकदम महत्वाचं वाक्य, एकदम शेवटचं आणि चांगलं आहे ते महत्वाचं वाक्य. ऐका आता हे तर कान लावून ऐका. त्या दरम्यान श्री कश्यप मेहता यांनी दुसऱ्या एका विकासकाबरोबर आमच्या प्रोजेक्ट संदर्भात बोलणी करून आमचा प्रोजेक्ट वाचविला. काय बोलले? कश्यप मेहता, कश्यप भाई ने बचाया प्रोजेक्ट, हमारा प्रोजेक्ट कश्यप भाई ने बचाया. अन्यथा आम्ही सुनील मुनोत यांच्या जाळ्यात अडकून आमच्या हक्काचे घर मिळवण्याचे स्वप्न उद्ध्वस्त झाले असते. अरे बँकेने पैसे दिले ते चोर आणि ज्याने थकवले त्याने वाचवला आम्हाला. तो देवता झाला. कश्यप भाई लिहून दिलाय, कमिटीने लिहून. पण एवढे दिवस छाती टोकपणे सांगत होते सनशाईन चोर आहे, सनशाईन चोर आहे, आम्ही काढलं, नंदीवर्धनला आम्ही काढलं, कश्यप मेहता चोर आहे काढलं. त्या वकिलाला पण तो मुद्दा मी मांडला तेव्हा मला गप्प गेला तुम्ही लोकांनी की 108 लोकांनी सनशाईनला काढला. आताची गोष्ट आहे. बरोबर. वकिलाची कधी मीटिंग झाली? तू आता काढला ना कॉन्फरन्स वरती. वरील सर्व घटनेला श्री सुनील मुनोत हाच जबाबदार असून त्याच्यामुळेच आमचा प्रोजेक्ट रखडला गेला आहे. माझा वरील जबाब संगणकावर मराठीतून टंकलिखित केलेला असून तो मी वाचून पाहिला असता तो माझ्या सांगण्याप्रमाणे बरोबर व खरा आहे. ठीक आहे, आणि त्यांची सही आहे. आणि आम्ही हे जे सांगतोय तुम्हाला, हे इथे शिक्का आहे पोलीस स्टेशनचा, सही पण आहे, अधिकाऱ्याचं नाव आहे. कागदपत्र आता तुम्हाला फोटो काढायला तरी देणार नाहीये सध्या, पण तुम्ही इकडे येऊन जर तुम्हाला बघायचं असेल कागद तर तुम्ही बघू शकता. कोणत्याही प्रकारे खोटा कागदपत्र नाहीये याच्यावर. आणि एवढं आम्ही आणि हा व्हिडिओ पण आम्ही युट्यूबला टाकणार आहे, कारण जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोहोचायला पाहिजे. कारण आमच्याकडे प्रूफ आहे तर आम्ही मांडू शकतो. आम्ही कोणावरही आरोप नाही, आत्तापर्यंत आम्ही ह्यांनी पैसे खाल्ले, त्यांनी पैसे खाल्ले अशा प्रकारचा आरोप आम्ही कुठल्याही मीटिंगमध्ये केलाय का? युवांच्या बाजूने झालाय का? नाही, अजूनपर्यंत करत नाही. आम्ही करणारच नाही, कारण जोपर्यंत आमच्याकडे एव्हिडन्स नाही. ज्या दिवशी एव्हिडन्स येईल त्या दिवशी विचारणार हे पैसे कुठे गेले म्हणून. ज्या दिवशी पुरावा येणार तर हा पुरावा आमच्याकडे आहे, हा जबाब आहे आमच्याकडे. जो बिल्डर 2011 ते 2013 त्याला हायकोर्टामध्ये खेचलं गेलं, त्याला वेगवेगळ्या कोर्टामध्ये खेचलं गेलं, ह्या सगळ्यांनीच खेचलं गेलं. वेगवेगळ्या कोर्टांच्या माध्यमातून त्याच्यावर हे करण्याचे प्रयत्न केले गेले. पण 2021 मध्ये तो माणूस चांगला झाला, देवता झाला. फक्त प्रोजेक्ट वाचवला त्यांनी. तुम्हाला कळतंय का? तुम्ही घरात आहेत ना तुमच्या, आता पाया पडायला जात आहे. माणूस मेल्यानंतरच त्याची वाहवा करायची. त्याला काढला, 13-2ची कारवाई केली म्हणजे तो मेला. परत त्याला जिवंत केलं. 13-2ची कारवाई कमिटी मेंबर ह्या मीटिंगला बोललेले इथे होते तेव्हा, ती सनशाईन वरती 2दा कारवाई झाली. ती कशी झाली? जर जुन्या कमिटीने लेटर देऊन काढलंय त्याला, मग परत नवीन कमिटी आल्यावर त्याला घेतलं कसं? दुसरं सांगता. आता हे लेटर वाचल्यानंतर आता तुम्हाला म्हणजे तुमचा किती ह्या कमिटीला पाठिंबा आहे आणि या कमिटीमध्ये असणाऱ्या
माणसांची विश्वासार्हता किती आहे हे तुम्हाला कळालं असेल. आता कसं असतं की कोणाबद्दल काही बोलणं सोपं असतं. उद्या कोणीतरी सांगेल की पराग आणि शेखर हे अशी लोक आहेत, ही आरामखोर लोक आहेत, त्यांनी पैसे घेतले, काही केलं, असं कोणीतरी तुम्हाला सांगेल. तुम्ही त्यांना सांगा पेपर आणून दाखवा, आम्ही विश्वास ठेवतो. बरोबर ना? तुम्ही पण आम्हाला पण विचारू शकता, तुम्ही जर हे बोलताय ना तर तुमच्याकडे प्रूफ काय तुम्ही दाखवा. म्हणून आम्ही सगळं कागदानेच बोलतो. जुन्या कमिटीचे पुरावे आहेत त्या सावंतकडे, ते विचारणारच नाही आता, त्यांना तोंडच नाही. आणि काढा ना सगळ्यांचे. आम्हाला जुन्या नवीन आम्हाला कोणाशी संबंध नाही. आमच्या 729 नाही 729 लोकांचा संबंध घराशी आहे. आम्ही जुन्याचे पुरावे, नवीनचे पुरावे, हे सगळं आमच्याकडे आधीपासून आहे. हे आमच्याकडे सगळं आधीपासून आलेलं आहे. पण प्रत्येक गोष्टीची वेळ असते, बरोबर ना? त्या वेळेला त्या गोष्टी बाहेर काढणं खूप गरजेचं असतं. आणि हे तुम्हाला दाखवणं किंवा हे सांगणं हे खूप गरजेचं होतं आजच्या मीटिंगमध्ये. कारण तुम्हाला त्याचं सांगतो की आपण कंप्लेंट टाकलेली आहे आपल्या कमिटीच्या विरोधात SRAमध्ये. अजूनपर्यंत SRAने आपल्याला त्याचं कोणत्याही प्रकारचं उत्तर दिलेलं नाही. आपण कन्सिडर करतोय की 20 तारखेला निवडणूक आहे, तोपर्यंत आपल्याला ते उत्तर येणार नाही. पण 20 तारखेनंतर जर त्या प्रकरणात कोणत्याही प्रकारची कार्यवाही झाली नाही तर आपण सगळे मिळून कुठली तरी कठोर पाऊल आपल्याला उचलावं लागणार आहे. सगळ्या महिलांना आमचं आव्हान आहे त्या बाबतीतलं. आपलं तुम्हाला सगळ्यांना हे आहे की कारण प्रशासन आमच्यासाठी काम करत आहे, बिल्डरसाठी नाही काम करत आहे. जर आम्हाला न्याय मिळत नसेल, आम्हाला कोणत्याही प्रकारचं दिलासा मिळणार नसेल तर मग आम्ही काय करायचं? मग आपण रस्त्यावर रस्ता रोको करायचा, काय करायचं, आंदोलन करायचं. पुढे ठरवूया. इलेक्शन नंतर तुम्ही थोडी माणसं जे आहेत ती जाऊन बघा काय बोलतात. आम्ही आता लवकरच चाललोय. आम्ही इलेक्शनची पण वाट नाही बघणार आहे. आम्ही उद्या लेडीज हवे असतील तर लेडीजांना पण घेऊन सांगतो. आम्ही सांगतो तुम्हाला 2 रविवारी आली, 2 रविवारी पण तेच सांगितलं. आम्ही तयार आहोत. त्याच्यानंतर कोणी गेलेलं नाहीये. आपल्या एका माणसाने चौकशी करून आलेले आहेत SRAमध्ये. त्यावेळेला त्या मॅडमने सांगितलं की अशी आम्ही कमिटी काढू शकत नाही की तुम्ही म्हणताय की त्यांनी म्हणजे त्यांच्यावर तुम्ही अविश्वास आणलाय. पण हिअरिंग तर लागू शकते ना SRAमध्ये. CEOच्या समोर आमचं म्हणणं तर ऐकून घेत. 250 सह्या म्हणजे काय कमी नाही. 250 सह्या झालेल्या आहेत. आणि आत्ता ह्यापैकी इथे जे कोणी आहेत आणि ज्यांनी सह्या केलेल्या नाहीत, आणि ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आमचं म्हणणं आहे जी लोक बाहेर आहेत आणि ते अग्री करतायत आम्ही जे बोलतोय त्याला, आणि त्यांना जर सही करायची असेल तर आम्ही लेटरचा फॉर्मॅट त्यांना पाठवायला तयार आहोत. त्यांनी ती सही करून, ते लेटर सही करून इथे पाठवावं. आम्ही इंडिव्हिज्युअल सह्यांचं पत्र पण टाकू SRAमध्ये. नाही तुम्ही जी मॅडम कोण बोलते आहे ते आम्ही असं काढू शकत नाही. आम्हाला काहीतरी प्रूफ पाहिजे. तुम्ही बोलवाल तर प्रूफ देऊ ना. नाही, आणि हे बघा SRAमध्ये बोलवाल तर प्रूफ देऊ. तुम्ही 108 लोकांनी कोणता प्रूफ दिलं होतं? त्यांनी मान्य केलेलं ना. त्यांनी मान्य केलेलं, पण त्याचं लेखी आपल्याकडून काही केलं नाही ना. म्हणजे कसं आहे, त्यांनी तेव्हा सांगितलेलं का असं मान्य करू शकत नाही आपण. एक मिनिट, त्याच टॉपिकवर मी बोलते. आपली पुन्हा एखादी CEO बरोबर मीटिंग लागेल, पुन्हा कोणतरी नवीन CEO येतील, पुन्हा तेच होणार, आपल्याकडनं लेटर जाणार नाही, मग पुन्हा आपण तसंच थांबणार. त्यामुळे आपण मोठा डिसिजन ज्यावेळी घ्यायला जाऊ त्यावेळी आपल्याकडे स्ट्रॉंग पुरावे पाहिजेत, असं तसं ते म्हणतात आहेत. पण उद्या पुन्हा तेच होतंय, आपल्याकडनं लेटर जात नाहीये. कमिटी जोपर्यंत लेटर देत नाहीये तोपर्यंत आपला पुढचा आपल्याकडून म्हणजे कमिटी. आणि आता एकच गोष्ट आहे की बिल्डर सगळं राक्षी काय करताय काय नाही करताय त्याच्याशी आमचं घेणं देणं नाही. आम्हाला ही कमिटीच नको. आधी कमिटी काढा, मग सगळं बघूया. तोपर्यंत त्यांच्या म्हणण्याप्रमाणे बोलताना राक्षीच करणार, नवीन कमिटी आणि तोच करणार. त्याला वेळ आहेच ना, त्याच्या विरोधात कुठे कंप्लेंट केली? ते काय करणार आहे काय नाही. आतापर्यंत तुम्हाला करायचं असतं तर GBR लावून तुम्ही पेपर दाखवले असते. काय झालं माहितीये का, ज्या क्षणी पेपरची भाषा सुरू झाली ना त्या ठिकाणी सगळं गणित चेंज झालेलं आहे. आणि सगळ्यात मोठं आपण वाचलोय ते हा 210चा जो GR आलाय त्यामुळे. बरोबर, 210चा GR नसता तर आज आपण थोडं बाहेर घेऊन भाडं घेऊन पुन्हा अडकलं. परत त्याने 2-6 महिन्याचं रेकॉर्ड पाठवलंय. कोण तो माणूस मला माहिती नाही. तुम्हाला माहितीये 2 वर्ष भाडं मिळतं ते घ्या. तुमच्याकडे कोण बिल्डर असेल तर आम्हाला आणून दाखवा. सावंतच आहे तो, घरी 4 पायऱ्या चढल्यावरती भेटतो. आम्हाला नाही कोणाच्या घरी जायचंय.
त्याच्या घरी जाऊ. पण ह्याच्यानंतर जर कोणी कंप्लेंट केली ऐका ह्याच्यानंतर जर कोणी कंप्लेंट केली तर त्याच्या घरी जाऊन मारायला पाहिजे. हे आता 2011ला जरी माहिती असतं ना. जसं ते महेश कोण अध्यक्ष आहे, मी आता नाव पण नाही, त्यांनी काय सांगितलं की आम्ही आमचं पोट काहीतरी करून करतो. मग आम्ही काय करतोय हा? आणि आमचं म्हणणं तुमच्या तरी बायका घरात आहेत, आम्ही काय करतोय सांगा? भांडी घासायला जातो. जो करणारा नाही ना काम, तो सुद्धा काम करतोय. तुम्ही सगळे काम करताय, बिल्डरच काम नाही करताय त्याचं. तर आमचं म्हणणं हेच आहे की सगळ्या महिलांनी पुढाकार घ्या. सगळ्या महिला काही होणार नाही. तुम्ही म्हणा पुरुष जातात, जाऊ दे. पुरुष त्यांच्या हातात आता काय नाही राहिले, जोपर्यंत लेडीज बाहेर पडत नाही. महिला पण कोणावरती विश्वास ठेवू नका, कमिटी मेंबर वरती. नाही तर परत असेच कोणतरी येतील कमिटी मेंबर आणि परत आपल्याला कमिटी मेंबर जे टाकतात ना त्यांनी सामने यावं ना. संडेला मीटिंग असते सगळ्यांना माहिती आहे. कमिटी मेंबरचा अर्थ काय आहे? कमिटी मेंबरचा अर्थ तरी माहिती होता, फक्त नुसतं मेंबर बनले ते. एक मिनिट, महेश चव्हाणने जो व्हिडिओ बनवला की नाही, मग त्या टायमाला त्याच्या डोक्यात अक्कल नव्हती का? बाबा जे तू आम्हाला काय बोलतोय, तू पब्लिक समोर ये ना, जनतेसमोर ये, जनतेला सांग ना. तू आम्हालाच फक्त काय सांगतोय? गळ्याला फास आहे, अक्कल नाही का? आता तुम्ही सगळ्यांनी ठरवायचं, हा पडदा फास आहे की तो पडदा फास आहे? पडदा फास आहे आणि तो गळ्याला फास आहे. तेव्हा पब्लिक झोपलेली, आता जागे झाली. आता सगळ्यांनी उठा, जागे. आणि बिल्डरला हे पण सांगू, जर कोणी नवीन आला तर त्याला हे पण सांगू की आमच्यामधून जर कोणी इथे आडकाठी करत असेल, कंप्लेंट टाकत असेल तर तू सगळ्या 729 सभासदांच्या समोर नाव घे त्यांचं, मग आम्ही पण बघू. आणि सगळ्या बायकांनी त्याच्या घरी मोर्चा घेऊन जा. त्या सगळ्या घेऊन जाऊ त्याच्या घरी, त्या माणसाच्या घरी. त्याला एवढी अक्कल नाही, 750 माणसं रस्त्यावर पडले. आता कोणालाही आपण आपलं एकदा समजा काम सुटल्यानंतरच्या कंप्लेंट ऐका. दुसरा महत्वाचा विषय की नवीन कमिटी आपल्याला स्थापन करायचीच आहे आणि आपल्याला सगळे फ्रेश चेहरे पाहिजेत जे आतापर्यंत कोणत्याही कमिटीमध्ये नव्हते किंवा ह्या बिल्डरच्या म्हणजे कार्यक्रमामध्ये पण नव्हते. ती मंडळी फक्त तिथे राहतील. त्यांच्या वरचं जेवढं काही काम आहे, जेवढे युवा कमिटीमध्ये येणारी इच्छुक मंडळी आहे, तुमच्या मुलांना पण सांगा की ही त्यांची टीम जॉईन करा. आम्हाला माणसं पाहिजेच आहेत, बरोबर ना? आता आमचं कसं आहे, आम्ही कामधंदा सांभाळून करणारी माणसं आहोत. आम्ही 5-5 लोकांना फोन नाही करून सांगू शकत की असं चालू आहे, तसं चालू आहे. काही लोक कसं आहे, गावाला फोन करून लोकांना सांगतात की आता होणार आहे, आता तुम्ही टेन्शन घेऊ नका, असं भाडा मिलेगा, हे करेगा, वो करेगा. तर आपल्याकडे तेवढा वेळ नाही आहे, कारण आपलं कसं आहे, आपलं इन्कम सोर्स आहे. आपल्याला जेव्हा जॉबला जाणार तेव्हा पैसे मिळणार. आपल्याला कुठला बिल्डर स्पॉन्सर नाही करत आहे. त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, ज्या युवांना सामील व्हायचं आहे त्यांना होऊ द्या. ज्यांना कोणाला ज्यांचं नाव ह्याच्यावर आहे, काय बोलतात, अनेक्षरमध्ये आहे, ज्यांना कमिटीमध्ये येण्याची इच्छा आहे त्यांनी कमिटीवर या. आणि आम्ही कुठल्याही बाबतीमध्ये कमिटीवर येणार नाही, आमचा स्टँड क्लिअर आहे. आम्ही येणार नाही, ती कमिटी असणार, पण त्यांना प्रोटेक्ट करायचं काम आपल्या सगळ्यांचं असणार आहे. आणि ती कमिटी कोणतीही डिसिजन आपल्याशिवाय घेणार नाही, याची जबाबदारी आपली सगळ्यांची राहील. 2 कमिटी होऊन गेले तरी काय आपलं प्रोजेक्ट होत नाहीये. आता हे 3री कमिटीला विचार करूनच आम्हाला सगळं करावं लागतं. मग आता विचार करूनच करायचं. आता आपण सगळं झालं, आता डुबलो नाही. आता काय डुबलोच आहोत आपण, नाहीतर काय. जरी कमिटी नेमली ना तरी पण सभासद ते काय होतंय मीटिंग मध्ये ते कळायला पाहिजे आम्हाला. हे आम्ही सगळं झालंय म्हणून ते हातपाय मारायला चान्स भेटला आपल्याला. नाहीतर आपण पार असा डुबून काढला असता 700 लोकांना. आणि हे पण तुम्हाला आमचं आव्हान आहे की आज युवा त्रिमूर्तीच्या माध्यमातून सगळी क्रोनॉलॉजी बनवली. अजय, मेघा ह्या लोकांनी सगळं आतापर्यंत डेट वाईज काय काय तुमच्या प्रकल्पात झालेलं आहे सगळं लिहून दिलेलं आहे तुम्हाला. तुमच्याकडे ऍक्सेस आहे त्या सगळ्या गोष्टींचा. याच्या आधी कुठल्या कमिटीने तुम्हाला दिलं होतं एवढं सांगा आम्हाला. कधी तुम्हाला माहित होतं का? मी आता बोलली ना, आता तुमच्यामुळे आम्हाला हे सगळं कळतंय. कमिटीचं अजूनही म्हणणं आहे, पण त्यावेळेला आम्ही झोपलेलो. युवा लोक जे काम करतात आहे ते मोरियाजी आणि दिलीप शिंदेच्या
हाताखाली काम करतात त्यांचं म्हणणं आहे. मी त्याला बोललो मी त्याला विचारला प्रश्न विचारला की मग आता ते कोणाच्या हाताखाली काम करते बरोबर. अरे एक्सप्लेनेशन घ्यायला ते समोर आले पाहिजे ना. आम्हाला ते सगळ्या चर्चा करायची आहे, मीटिंग झाली की आपण विचारू. आणि येणाऱ्या काळात जो काही जीबीआर होईल त्या जीबीआर मध्ये आम्ही नसणार, तुम्हीच असणार. कारण आम्ही तर आमच्या कोणाच्या नावावर घर नाही, त्यामुळे जीबीआर मध्ये आम्ही नसणार. तर बिंदास हा लेटर कोणीतरी वाचून दाखवला. तू बोल. मी त्यांना हेच म्हणाला, मग तुमच्याकडे जे कागदपत्र असतील ते पुरावे असतील ते तुम्ही आणा, कमिटी तुम्ही पुढे या, तुम्ही पण बोलून सांगा लोकांना. त्याच्यावरती त्यांचं काही उत्तर नव्हतं. ते बोलले की आम्ही खूप काय काय केलेलं आहे, फक्त वाक्य होतं त्यांचं होतं. हे केलंय ना भरपूर एक वाक्य बोलतात की तुम्ही काढायचा विचार केलाय ना, मग आता तुम्ही त्या बाबतीत राहा, आम्ही काय येणार नाही समोरासमोर, आणि आम्ही जे जीबीआर लावू त्या लावू असं त्यांचं म्हणणं पण आहे. जीबीआरच्या दिवशी 2 वर्षाचा चेक भेटेल म्हणजे आम्ही ते पण सांगणार ना जीबीआर कधी लावणार. त्यावेळेला पण एनसी करायची तयारी ठेवायची आपण पण. आणि दुसरं आता सांगतो, जो विषय एक निघाला मोरे आणि दिलीप शिंदे, त्यावेळेला एनसी करायची सगळ्यांची तयारी असेल, सगळ्यांनी जायचं. आता जो एक विषय निघाला मुझे ऐसा लग रहा है हम लोग अभी उसके मामले में लीगल एडवाइस ले रहे हैं. ये वीक में हमारा वो लीगल एडवाइस कंप्लीट हो जाएगा. हमारा कंप्लीट हो जाता है जो लीगल एडवाइस, हम टाइम नहीं लगता. हमारा वकील थोड़ा प्रॉम्प्ट है. अपना वकील अपने पैसे का है ना. हाँ, अपने पैसे का नहीं है. हाँ, तो अपना वकील अच्छे से बता देता है. तो क्या है कि हमारे वकील से हम बात करेंगे उसके बारे में कि बाबा अभी जो कार्यवाही हम कर रहे हैं उसमें और आगे जाने के लिए क्या क्या सारी चीज़ें लगेंगी, और क्या कानूनी जो जैसे इन्होंने भी कहा जो सारी चीज़ें करनी है, कहीं पे कंप्लेंट डालना है, क्या सारी चीज़ें वो किस तरीके से करना चाहिए, ये हफ्ते में अपना फाइनल हो जाएगा. लगभग मुझे लगता है सैटरडे तक हमारे पास, मंडे तो मतलब सैटरडे तक समझो ना, पकड़ो सैटरडे तक फाइनल हो जाएगा. तो संडे के लिए हम रखेंगे, फिर एक्शन प्लान ही बता देंगे कि ऐसा करना है. ये स्पेशल जो लेटर, ये जो 2 अभी लेटर पढ़ा है तुम लोगों ने, इसके ऊपर स्पेशली वकील से कंसल्ट करना कि इसके ऊपर क्या कर सकते हैं एक्शन. जो 2 लेटर लिखा है ना 2 भाई ने. अजून एक सांगतो, जो विषय ते लोक पाठवून सांगतात आहे लोकांना की मोरियाजी और दिलीप शिंदे का सब सुन रहे. काही पोरं आता दूधखुळी नाही. मोरियाजी आणि दिलीप शिंदेला इंग्लिश वाचता आलं तर ती पहिलीच कंप्लेंट गेली असते. हे पहिलेच लोकांसमोर आणलं असतं. पण युवांना ज्याची मदत घेता येईल त्याच्याकडे युवा जाणार. त्यांनी मदत केली तर ठीक, जो मदत करेल तो आपला, जो मदत नाही करणार तो आपला नाही. कारण का प्रोजेक्ट बद्दल सगळ्यांची घरं आहेत, सगळ्यांनी आपापल्या घराला मदत करायची आहे, आणि जो मदत करेल तो आपला आहे. मग तो जुन्यातला असू दे, नवीनातला असू दे, किंवा या पब्लिक मधला असू दे, बरोबर ना. आपल्याला जी लागणार आहेत कागदपत्र, या जुनी काही माहिती लागणार आहे ते तर जावंच लागणार आहे ना. कारण का ज्यावेळेस हे लोक काही गोष्टी माहिती नाही, म्हणून आपल्याला त्या जुन्या कमिटीला पण विचारणं गरजेचं आहे. तसंच नवीन कमिटीला पण विचारणं गरजेचं आहे. त्यांनी जर माहिती दिली तर बाबा नमस्कार. जुनी कमिटी आम्हाला, आम्ही विचारलेल्या प्रश्नांचं उत्तर देतो म्हणून आम्ही त्यांच्याकडे जातो ना. आताची कमिटी आम्हाला कधी काय बोलतात आहेत का सरळ. एक लक्षात ठेवा, नव्हते